Good evening all. Welcome to this 7 days diabetes boot camp introductory session. आजचं सेशन हे इंट्रोडक्टरी सेशन आहे. अ, या पलीकडे देखील बरेच काही सेशन्स आहेत जे तुमचे होतील. अ, या 7 दिवसामध्ये तुमचे टोटल 3 सेशन आहेत. आज तुमचं इंट्रोडक्टरी सेशन आहे. आज जे कोण ऑलरेडी बऱ्याच जणांनी एनरोल केलेले आहे, ज्यांचं एनरोलमेंट बाकी आहे ते आजचं सेशन पाहून एनरोलमेंट करू शकतात. त्यांच्याच सोबत 7 दिवसाचा बूट कॅम्प संडेपासून स्टार्ट होईल. हा बूट कॅम्प आपण 3 ते 6 महिन्याच्या अंतराने घेतो. त्यामुळे जर तुम्ही आत्ता मिस केलं XYZ रिझन, तुम्हाला पहिलं क्वालिफाय व्हावं लागेल. म्हणजे इट्स नॉट अबाउट पेमेंट, यू हॅव टू गिव्ह टाईम ऑल्सो. किंवा मी ते सगळे पहिले एक्सप्लेन करेल आजच्या सेशनमध्ये की ह्या ह्या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. जर का मी ह्या बूट कॅम्पचा पार्ट बनवू इच्छित आहात तरच तुम्ही पेमेंट करा. आणि ते काय नाममात्र पेमेंट आहे ते म्हणजे इट्स लाईक खूप म्हणजे आजकाल जूता भी नहीं आता. एक जूता भी नहीं आता. ठीक आहे. सो येस, इट इज लाईक टू गिव्ह कॉन्फिडन्स. कारण मी जेव्हा ह्या क्षेत्रात उतरलो आणि मी जेव्हा पाहिलं ह्याचा जबर म्हणजे प्रॉपर डीप अभ्यास केला, हजारो लोकांना आम्ही याबद्दल एज्युकेट केलेले, शेकडो लोक आहेत जे औषधमुक्त इन्शुलिन मुक्त आयुष्य जगतात आहे. ठीक आहे. सो नक्कीच तुम्ही देखील त्यापैकी एक होणार आहात. हं? अं, लवकरच जर तुम्ही ह्या मार्गावर चाललात जिथे त्या लोकांनी प्रवास केलेला आहे, तर तुम्ही देखील त्यापैकी एक असणार आहात. सो तुमचं सर्वांचं स्वागत आहे ह्या बूट कॅम्पमध्ये. मी प्रमोद बडिगर तुमचं सर्वांचं वेलकम करतो. आय एम सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट, ऑथर अँड हेल्थ एज्युकेटर. आय एम द फाउंडर ऑफ वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग रिझल्ट ड्रिव्हन ब्रँड विच इज होलिस्टिक हिलिंग ह्युमन. एक डिस्क्लेमर आहे, भरपूर लोकांचा गैरसमज असतो. आमच्या टीमला फोन करताना विचारतात मग ते कुठलं प्रॉडक्ट आहे का, कुठली पावडर खायची आहे का, काय वगैरे वगैरे. सो सगळे डोक्यातनं काढून टाका. हं? असलं काही नाही आहे. बिकॉज ही अ, आमची स्वतःची कंपनी आहे. आय एम द डायरेक्टर. मी आणि शीतल ह्या कंपनीला रन करतोय. अँड वी हॅव टीम ऑल्सो. मोर देन 10+ वी आर इन नाव इन टीम साईज. तर आम्ही सगळे मिळून हा ब्रँड ड्राईव्ह करतोय. उलट अशा ज्या कंपनीज आहेत जे मिसलीड करतात, मिसगाईड करतात, रॉंग कमिटमेंट देतात, यांच्या अगेन्स्ट आम्ही स्टँड करतोय. सो डोंट थिंक की तुम्हाला इथं कुठलं प्रॉडक्ट आणि हे काय हे. इट्स टोटल कन्सल्टेशन बेस्ड मॉडेल. टोटल कन्सल्टेशन ड्रिव्हन मॉडेल आहे. येस, वी डू डील इन प्रोडक्ट्स बट दोज आर लाईक मिलेट्स. ठीक आहे. सो मिलेट्स हे ग्रेन्स आहेत, धान्य आहे. जे की कुठून ना कुठून तुम्ही कुठलं ना कुठलं धान्य घेता. दॅट इज नॉट इन कंपल्शन, दॅट इज टोटली अदर ब्रँड नोन एज हिलिंग ग्रेन्स. ठीक आहे. तो होलिस्टिक हिलिंग ह्युमनच्या अंडर येतो. हे डिस्क्लेमर आधीच देण्यामागचं कारण एक आहे की असे भरपूर सारे प्रोग्राम ऐकतो आपण आणि एंडला मग लक्षात येतं की अरे महिन्याला मग एवढ्या एवढ्या रुपयाचं प्रॉडक्ट खरेदी करावं लागणार आहे. सो असं काही नाही आहे. तुम्ही जर का प्रॉपर सायंटिफिक सोल्युशन शोधताय, तर तुम्ही नक्कीच लकी आहात. मी नेहमी सांगतो की आमच्याकडे पोहोचणारा व्यक्ती लकी असतो. अ, कारण त्याला वेळेत आज एवढं मार्केटमध्ये नॉईज आहे, त्यातून जर तो या ठिकाणी पोहोचतोय. सो येस, यू आर लकी दॅट यू आर ॲट द राईट प्लेस. नाव यू शुड बी मोर पेशंट टू गेट दोज डिझायर्ड रिझल्ट्स. ठीक आहे. सो हे मी लिहिलेलं पुस्तक आहे. नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल, भरपूर खायचंय, टेस्टी खायचंय, 100 वर्षापर्यंत आपल्याला निरोगी आयुष्य जगायचंय, औषधमुक्त आयुष्य जगायचंय. ठीक आहे. येस, हे शक्य आहे. आपण भरपूर खाऊ शकतो का? योग्य गोष्टी, खरंच सांगू, आपण भरपूर खाऊ शकतो. मग ते योग्य अयोग्य काय, हे असं एका दिवसाच्या सेशनमध्ये थोडंसं आयडिया येईल. ह्या रिलेटेड ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या मोबाईल ॲपमध्ये ज्यांनी ज्यांनी मोबाईल ॲप डाउनलोड केलेला आहे, टाईप करा बरं किती किती लोकांनी मोबाईल ॲप डाउनलोड केलेलं आहे आमचं. टाईप करा फॉर ॲप. मी त्या सर्वांना सांगेल की तुमच्यासाठी त्या ॲपमध्ये फ्री मटेरियल म्हणून एक सेक्शन अवेलेबल आहे. त्यात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इतके व्हिडिओज मिळतील, इतका सारा डेटा मिळेल की तो तुम्ही पाहू शकाल. की भरपूर आम्ही ऑलरेडी डेटा क्रिएट करून ठेवलेला आहे. इवन आपलं यूट्यूब चॅनल आहे. ओके. सो सो मेनी ऑफ देम. अँड किती लोकांनी त्यातले व्हिडिओ जर पाहिले असतील कोणते, तर टाईप करा. फॉर इफ यू हॅव वॉच एनी व्हिडिओ थ्रू मोबाईल ॲप, सो मेनी व्हिडिओज आर दॅर. सो मेनी. आणि अजून जर तुम्ही कोणी डाउनलोड केलं नसेल, जस्ट गो ऑन प्ले स्टोअर, प्रमोद के बडीगर टाईप करा, तुम्हाला ॲप दिसेल. यूट्यूब चॅनलवर पण तुम्ही जाऊ शकता, तिथे देखील येस, लिंक इज ऑल्सो हिअर. ठीक आहे. पुढे हे माझे खूप सारे पॉडकास्ट आहेत व्हायरल झालेले, ज्याच्यामधलं तुम्ही पाहू शकता. हा जवळपास 75-76 हजार काहीतरी व्ह्यूज आहे त्याला.
हा माझा ॲक्च्युली पहिला पॉडकास्ट होता आणि मी यामध्ये औषधांशिवाय कसं तुम्ही 100 वर्ष जगू शकता अ, ह्याबद्दल गाईड केलेलं आहे. किंबहुना आजच्या ह्या बॅचमध्ये बूट कॅम्पमध्ये अशी पण काही मंडळी आहेत जे मला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातूनच कनेक्ट झालेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर डायबिटीजवर मात करणं कसं शक्य आहे, औषधांशिवाय जगू शकता ह्याचा पार्ट 1 खूप व्हायरल झाल्यामुळे मी त्याच चॅनलवर पार्ट 2 देखील रिपीट केला होता. त्याचबरोबर माझा एक डायबिटीज ओरिएंटेड पॉडकास्ट आहे. डायबिटीज ह्या पण पॉडकास्ट थ्रू मला काही जण कनेक्ट झालेले आहेत. ज्यामध्ये डायबिटीजमध्ये गोळ्या बंद करण्याचं रहस्य काय आहे, हे मी इथे थोडेसे काही इन्साइट्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. सो इथे खूप डीप शिकवलं जातं. फक्त स्वतःहून करायला अडचण आली की स्वतःहून कधीच गोळ्या बंद करायच्या नसतात, इन्शुलिनमधनं बाहेर पडायचं नसतं, कुठल्या तरी एक्सपर्टच्या गायडन्समध्ये हे व्हायला हवं, तर तो सपोर्ट सिस्टम प्रोव्हाइड करायचं काम आम्ही करतो. ठीक आहे. दॅट इज ट्रुली आवर बिझनेस मॉडेल. आणि काही ना काही असायला हवं, बरोबर ना? किती लोक ॲग्री करतात की येस वी आर डुईंग समथिंग गुड. जे बाकी नॉईस आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ॲग्री करत असाल तर ए टाईप करा. असे आमचे सेशन्स असतात ज्यामध्ये आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो, लोकांना जाऊन शिकवतो आहाराचं महत्त्व, भरपूर सारे मिथ्स ब्रेक करतो, चुकीच्या धारणा आहेत, चुकीचं आज सोशल मीडियावरनं खूप मिसगाईड केलं जातं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू वृषाली, थँक्यू ललिता, थँक्यू योगेश, थँक्यू अविनाशजी, थँक्यू निशा, थँक्यू विद्या, थँक्यू सो मच. सो ह्या पद्धतीने आम्ही गाईड करतो. खूप सारे वर्कशॉप जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण घेतो. असे आपले रेसिडेन्शियल प्रोग्राम पण खूप सारे झालेले आहेत, ज्यामध्ये लोक येऊन राहतात आणि बऱ्याच गोष्टी शिकतात. तुम्ही ह्याचेही फीडबॅक पाहू शकता. ठीक आहे. भरपूर सारे कॉर्पोरेट सेशन्स वगैरे आम्ही घेतलेले आहेत. एज्युकेशन करणं लोकांमध्ये, या वेळेआधी जागरूकता निर्माण करणं हाच आमचा मूळ उद्देश आहे. ठीक आहे. क्लिअर पर्पज एकदम आहे की वेळेआधी, कारण जर का वेळ निघून गेल्यावर गोष्टी समजल्या तर बरंचसं शरीराचं नुकसान झालेलं असतं. हं? आणि सर्वात महत्त्वाचं, मग तुम्ही एका ट्रॅपमध्ये अडकता, ज्याला मी नेहमी म्हणतो औषधीकरणाचा ट्रॅप. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही अशा ह्याच्यामध्ये अडकून जाता, एकदा तुम्ही औषधांच्या विळख्यात अडकला की मेजॉरिटी लोक लँड ऑन द सर्जरी. म्हणजे त्यांची कोणती ना कोणती सर्जरी होते. पटत नसेल तर थोड़ा आसपास जरा नज़र घुमा के देखो. अगर कोई 10 साल से 15 साल से 20 साल से डायबिटिक है तर काय झाले पहा, तुम्ही तुम्हाला लक्षात येईल. 10 15 20 वर्ष जर तो डायबिटिक आहे तर मोस्टली त्याची कोणती ना कोणती एक छोटी मोठी सर्जरी झालेली असते. राईट? होतंय का नाही? फार कमी लोक आहेत जे डायबिटिक झाल्यानंतर फार काळजी घेतात आणि मग त्याच्या पूर्ण कंट्रोल ठेवतात. फार कमी. आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, हा प्रॉब्लेम टोटली टोटली फक्त आपल्या लाईफस्टाईल आणि फूडशी रिलेटेड आहे. फक्त लाईफस्टाईल आणि फूड. आणि हेच मला तुम्हाला 7 दिवसामध्ये फक्त याची झलक दाखवून द्यायची. ठीक आहे. की कसं तुम्ही तुमच्या ब्लड शुगरला कंट्रोलमध्ये आणू शकता. इट जस्ट ग्लिम्स इन 7 डेज. काय. आणि एकदा का तुम्हाला म्हणतात ना ते एक कॉन्फिडन्स आला की नाही, येस इट्स पॉसिबल, युअर बॉडी कॅन हील युअर सेल्फ, देन मग रेस्ट इज म्हणतात ना, रेस्ट यू विल ऑल्सो क्रिएट अन हिस्ट्री, यू विल बी पार्ट ऑफ अवर सक्सेस स्टोरीज. सो आमचं विजन आहे की 2030 पर्यंत 10 लाखपेक्षा जास्त इंडियन फॅमिलीजला डायबिटीज फ्री थ्रू स्मार्ट किचन अँड लाईफस्टाईल चॉईसेसपर्यंत आपल्याला त्यांना घेऊन जायचं आहे. सो आम्ही ह्यासाठी किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम पण रन करतो, ज्यामध्ये आम्ही किचनमध्ये योग्य बदल काय करायचे याबद्दल पूर्ण मार्गदर्शन देत राहतो. सो जसं मी सांगितलं, सक्सेस स्टोरीचा पार्ट व्हायला आवडेल तर मी तुमच्यासोबत, माझ्याकडे इतके सक्सेस स्टोरीज आहेत पण थोड्या मी काही तुमच्यासोबत शेअर करेल. लाईक दिस इज मिस्टर बबन येवले. ज्यावेळेस माझ्याकडे आले होते, यांचं वय 72 काहीतरी होतं. 72+. जसं आता आपण रिसेंटली 62, 1 वर्ष काम केलं यांच्याबरोबर, कारण यांचं वय जास्त होतं. यांना रोज 144 युनिट इन्शुलिन चालू होतं. अ, त्यामध्ये 36 युनिट ॲट अ सिंगल टाइम. अँड सी के डी टू म्हणजे आता अशा लेवलला आले होते की एवढं घेऊन 400 पण शुगर जायची, 400 कधी 500. एनर्जी लेवल तर फारच हे होती की म्हणजे त्यांना रोजची कामं देखील होत नव्हती. उठबस करणं, आंघोळ करणं, पूर्ण त्यांची जिवंत राहण्याची आशा संपली होती. हं.
हे त्यांनी स्वतःहून त्यांच्या शब्दात दिलेले. म्हणजे कोणाला जर वाटत असेल की हे आम्ही शब्दांकन केलंय का, तर नाही. त्यांचे आमच्याकडे जे काही आमच्या सक्सेस स्टोरी येतात व्हॉट्सअपवर आम्हाला त्यांचा आलेला जो फीडबॅक असतो तो आम्ही जपून ठेवलेला असतो. सो त्यांची रोजची कामं करणं अवघड होतं. त्यात त्यांना माझे एक मित्र आहेत, त्यांचे आणि आमचे कॉमन कनेक्ट विकास भोईर यांनी माझ्याबद्दल त्यांना माहिती दिली. आणि आमची एक छोटीशी मिटिंग झाली, त्यामध्ये त्यांना लक्षात आलं की नाही, मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी समजतात. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या दिवसापासून आजपर्यंत आता ही स्टोरी घेतली त्यावेळेस त्यांचं 75 युनिट इन्शुलिन होतं. आज ही इज टेकिंग 45 to 50 युनिट्स इन्शुलिन. दॅट इज ऑल अगेन रेड्यूस झालेलं आहे. आणि शुगर 150 ते 200च्या रेंजमध्ये आले, जी 144 घेऊन 400 नसायची, 400च्या आत येत नव्हती. त्याचबरोबर यांची कॅटरॅक्टची सर्जरी, बऱ्याचदा कॅटरॅक्टची सर्जरी हे ब्लड शुगर जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाही तर ती केलीच जाऊ शकत नाही. मग तिथे इन्शुलिन वाढवून वाढवून किती वाढवणार ना, ऑलरेडी 144 जर व्यक्ती घेतोय तर. सो ती त्यांची सर्जरी होतच नव्हती, पूर्ण हताश निराश झाले होते. अँड ही इज अन रिटायर्ड पर्सन, गुड पेन्शन, असं लकीली पॅसिव्ह इन्कम, रेल्वेमधनं रिटायर्ड झालं तर इन्कम चांगलं आहे. पण म्हणतात ना, पैसे लोकांनी कमवले पण आरोग्य गमावलं. तो त्या कमवलेल्या पैशाचा आस्वाद आनंद घेता येत नाही. आणि तीच परिस्थिती यांची कुठेतरी होती. 10 किलो त्यांचं आम्ही कमी केलं ॲट दिस एज ऑल्सो. अँड सगळ्यात महत्त्वाचं, बॉडी पॉश्चर करेक्ट झालं. नाव ही इज व्हेरी हॅपी. टूर करतात, ट्रॅव्हल करतात, मस्तपैकी सगळं एन्जॉय करतात. तुम्ही कधीही यांच्याशी बोलू शकता. ही इज अन रिटायर्ड पर्सन, व्हेरी हॅपी टू टॉक विथ यू. तुमच्यापैकी कुणाला जर वाटलं की नाही मला जर एकदा यांच्याशी बोलायचं तर डेफिनेटली ही विल टॉक विथ यू. सो अशी ही व्यक्ती आहे. ऑब्विसली माझ्याकडे येण्याआधी असं नाही की ह्या गोष्टी केल्या नव्हत्या, बट खूप साऱ्या चुकीच्या धारणा असतात. टेम्पररी रिझल्ट यायचे. मोर देन अ इयर ही इज विथ अस. सो तुम्ही ह्यातूनच समजून शकता की काय लेवलला आपण सक्सेस स्टोरीज बिल्ड केलेल्या आहेत. अशीच अजून एक सक्सेस स्टोरी, आता हे या सेशनचा पार्ट पण आहेत, मिस्टर अविनाश कनेक्टर. ही इज डायबेटिक फ्रॉम 38 years. अँड ऑलमोस्ट लाईक ॲज ही मेन्शन हिअर, जसं इथं लिहिलेलं आहे की काउंटलेस कन्सल्टेशन, डिफरंट मेडिकेशन्स, व्हेरियस अप्रोचेस सजेस्टेड बाय मल्टिपल एक्सपर्ट्स, बट ही स्टील सेईंग येट नथिंग ट्रुली हेल्प मी. अँड अगेन ही इज इन दिस सेशन. आता ह्या सेशनमध्ये आहेत. सो जसं मी सांगितलं, पॉडकास्ट थ्रू कनेक्ट झाले अँड रिमार्केबल चेंज भेटलाय. बिकॉज ऑफ आवर सायंटिफिक अप्रोच इमिजिएटली त्यांना आपल्या गोष्टी अपील झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मग आज असं नाही की यांचे डायबिटीज रिव्हर्स झालेलं आहे, बट ही इज एबल टू मेक शुअर की कंट्रोलमध्ये राहते. वेट खूप उतरत जातं, शुगरच्या गोळ्या जर एवढी वर्ष तुम्ही खाताय. ही इज एबल टू गेन हिज मसल मास ॲट द एज ऑफ 77. सो दॅट इज अगेन लाईक म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. सो ह्या व्यक्तीची फक्त एकच खंत आहे की आमची आणि त्यांची भेट थोडी आधी व्हायला हवी होती. सो बऱ्याच जणांना काय होतं की आमच्याकडे असे पण काही क्लायंट आहेत जे थोडंसं आमच्याकडे आले, मग त्यांना आमच्यात विश्वास नाही असं कधीच होत नाही. वेन यू कम टू अन प्रॉपर न्यूट्रिशनिस्ट ना, मी पाहिलंय की आमच्यावर विश्वास न ठेवण्यासारखं काही नाहीच आहे आमच्यामध्ये. एकच प्रॉब्लेम असतो, त्यांचा स्वतःमध्ये विश्वास नसतो की मी हे करू शकेल का. किंबहुना आम्हालाही विश्वास येत नाही की खरंच हा व्यक्ती करू शकेल का. ठीक आहे. पण ज्या वेळी ह्या दोन्ही गोष्टी मॅच होतात की आमच्यात पण विश्वास आहे आणि तुम्हाला स्वतःवर पण विश्वास आहे, तुम्ही हे करू शकाल, तर मात्र गोष्टी बदलतात. सो त्या म्हणजे एवढ्या त्यांचं एकच खंत आहे की मला थोडं लवकर भेटायला हवं होतं. सो तुमच्या बाबतीत हेच आहे की भेटलोय लवकर तर नक्कीच 7 days तरी ॲटलिस्ट गिव्ह अ ट्राय. डोंट क्विट बिटवीन दॅट 7 days. इट्स टफ. मी नाही म्हणत की ते सोपं आहे. काय, कारण बाहेर जग आपल्या अवतीभोवती जे गर्दी आहे ना, गर्दी आणि माणसाला गर्दीसोबत चालायला सोपं वाटतंय ना. गर्दीमध्ये काय, अरे कुछ नहीं होता रे, 2 गोली खा ले. हम्म, थोडा मीठा खा लिया तो कुछ नहीं होता भाई, इंसुलिन के डोस बढ़ा ले. म्हणजे लिटरली वी सी कम्फर्ट इन दिस थिंग्स. आपण ना लक्ष देत नाहीये की हे आपण जे ऍडजस्ट करतोय थोडं थोडं, म्हणजे कसं झालं, घरामध्ये कचरा झालाय आणि आपण म्हणतो कुछ नहीं, रूम फ्रेशनर डाल दे, कचरा किधर बाहर निकलते बेटा, बिझी है, टाइम नहीं है, कल देख लेंगे. सो विल दिस वर्क ॲज अ सोल्युशन? व्हॉट यू ऑल थिंक? घरामध्ये कचरा झालाय आणि तुम्ही रूम फ्रेशनर पसरवताय. विल दिस वर्क? सेम इज हॅपनिंग इन युअर बॉडी. काय, तुम्हाला ते शॉर्ट टर्म रेमेडीज, शॉर्ट टर्म सोल्युशन्समधनं बाहेर यावं लागेल आणि गर्दीला सोडावं लागेल, कारण ही गर्दी तुम्हाला तेच सांगणार आहे, काय नाही होत का.
ठीक आहे. सो जर तुम्ही त्या गर्दीबरोबर कम्फर्टेबल आहात ना, तर बिलीव्ह मी ती गर्दी जाती त्या बेडवर जिथं त्यांना स्टेंट टाकावं लागतं वेळेच्या आत, वयाच्या अगोदर. ती गर्दी जाते डायलिसिसला. ती गर्दी जाते मग नंतर 15-20 गोळ्या खाण्याच्या शर्यतीमध्ये. म्हणजे तुझ्या किती चालू आहेत बाबा? 12. माझ्या 15 चालू आहेत. तुझ्या किती चालू आहेत? म्हणजे त्यांना मग एक प्राऊड वेगळा फील होतो, लाईक आय एम टेकिंग 18 मेडिसिन्स. तू तो 15 ही खा रहा, मैं तो 18 खा रहा हूं. सो डू यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दैट क्राउड? सो मग ये न्यूट्रिशनिस्ट वाले सोल्यूशन आपके काम के है ही नहीं, क्योंकि वहां आप जा सकते हो. दॅट्स एन ओपन वे. आणि ते होणार आहे. म्हणजे मग औषधीकरणाचा जो सापळा आहे त्यात तुम्ही ऑलरेडी अडकला आहात. हे जग तुम्हाला म्हणजे कल्पनाच करू देणार नाही की तुम्ही नॅचरल सोल्युशन्सकडे जा. जबकि तुमच्या डोळ्यासमोर एवढी उदाहरणं आहेत. आज सोशल मीडिया आहे. आज आपण हजारो उदाहरणं पाहू शकतो. एवढ्या सक्सेस स्टोरी पाहू शकतो. एवढ्या लोकांचे रिझल्ट पाहू शकतो. पण आपल्याला ना ती मानसिकता तयार होऊ देणार नाही हे जग. ही गर्दी आपल्याला ना म्हणणार की कशाला करायचं आहे ना, आपलं गोळी खा. हं? गोळी खा, इन्शुलिन घे, कशाला एवढा लोड घेतो. सो दिस इज द वे. आता त्यातनं तुम्हाला बाहेर यायचं. ही इज मिस्टर निलेश पाटील. ही इज व्हेरी लकी गाय दॅट की आमची भेट फार लवकर झाली. ॲक्च्युली आम्ही दोघं एका वेगळ्या प्रोग्रामला चाललो होतो आणि प्रवासात एकत्र होतो. अँड एक आता फोटोवरून लक्षात येतं, ही इज व्हेरी यंग आणि व्हेरी हँडसम जेंटलमॅन. बट जेवढा तरुण असतात व्यक्ती, लाईक ही मेन्शन, ही वॉज व्हेरी कन्फ्यूज अँड स्केप्टिकल. इथे लिहिलं बघा, आय वॉज ऑनेस्टली कन्फ्यूज अँड स्केप्टिकल. म्हणजे कसं काय होऊ शकतं बाबा? हं? शक्यच नाही. मग मी त्यांना म्हटलं एक काम करा, फार नका करू. 3 दिवसाचा एक आपला प्रोग्राम असतो गट हेल्थचा. ऑनलाईनच करायचं तुम्हाला. पहिलं आम्ही रेसिडेन्शियल घ्यायचो, पण आता इट्स नॉट प्रॅक्टिकल पॉसिबल फॉर अस टू टेक एव्हरी टाइम रेसिडेन्शियल. सो त्यांना म्हटलं तुम्ही ऑनलाईन करा. आणि 3च दिवसात ही गॉट सरप्राईज दॅट ही, म्हणजे त्यांना इन्शुलिन घ्यावंच नाही लागलं 3 दिवसामध्ये. अँड दॅट म्हणतात ना, दॅट वॉज अन टर्निंग पॉइंट फॉर हिम. कि अरे बघ, मैं 3 दिन में अगर इंसुलिन से बाहर आ सकता हूँ, in 3 days, if I am not, so my body is able to produce insulin. Why I am taking from outside? सो हा कॉन्फिडन्स ज्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये आला, तो दिवस आहे ना आजचा दिवस आहे. ह्या व्यक्तीच्या घरात इन्शुलिन आणलेलं, ठेवलेलं आहे. ही हॅझंट युज्ड इट. त्याचबरोबर त्याच्या त्या व्यक्तीच्या गोळ्यांचा डोस कमी झालेला आहे. कोलेस्ट्रॉल जे कधीच कमी होत नव्हतं त्यांचं, म्हणजे त्यांचं जेनेटिकली हिस्ट्री आहे कोलेस्ट्रॉल वाढण्याची, ती कमी झाली. ही लॉस्ट फॅट पर्सेंटेज. आणि एकदम म्हणतात ना फिट झाले. भरपूर छान आज प्रोडक्टिव्ह काम करतात. ओके. शी स्नेहा, लाईक शी ऑल्सो लॉस्ट 4 इंचेस फ्रॉम हिप्स, 3 इंचेस फ्रॉम वेस्ट. हिला टेम्पररी इन्शुलिन चालू झाला होता. आणि तुम्ही फिटनेस बघा स्नेहाचा. शी वॉज डुईंग सूर्यनमस्कार ओनली 8. द माइंडसेट हाऊ, म्हणतात ना माइंडसेट कसा रोल प्ले करतो, तिथून 72 सूर्यनमस्कार पर्यंत मग एक आवड निर्माण झाली. 50 स्क्वॉट विथ 2.5 kg ऑफ वेट. आणि 20 वर्ष जुने एनर्जी लेवल, 10-15 वर्ष जुने कपडे फिट व्हायला लागले. विथ दिस शी इन्स्पायर्ड हर हजबंड ऑल्सो टू लूज 5 kg. सो हे आमचे काय हिरोज आहेत. हिरोज आहेत, स्टार्स आहेत, ज्यांनी ह्या सक्सेस स्टोरीत स्वतःवर काम करून क्रिएट केलेत. ही अशी मंडळी आहेत ज्यांनी ठरवलं की ये भीड़ का हिस्सा नहीं बनेंगे. दे डिसाइडेड टू क्विट दैट क्राउड मेंटेलिटी. सब गोली खा रहे, हम भी गोली खाएंगे. सब इंसुलिन लगा रहे, हम भी इंसुलिन लगाएंगे. नहीं, इन्होंने डिसाइड किया कुछ अलग करने का. दे स्टार्टेड वर्किंग ऑन दर लाईफस्टाईल. दे स्टार्टेड वर्किंग ऑन दर फूड हॅबिट्स. त्यांनी फिटनेसमध्ये इंटरेस्ट घेतला. अँड व्हॉट हॅपन माहिती आहे, त्यांना त्यांच्याच आयुष्यातले 5, 10, 15 वर्ष मागं जाण्याचा अनुभव मिळाला. काय ही कमाल होलिस्टिक हिलिंग ह्युमनची नाही आहे. ही कमाल तुमच्या शरीराची आहे. ही कमाल त्या सायन्सची आहे. आम्ही फक्त तुम्हाला रस्ता दाखवण्याचं काम करणार आहे. तुम्हाला चालायचं आहे. तुम्ही चालायला रेडी आहात. आणि एक छोटंसं ट्रायल घ्यायचं आहे या 7 दिवसाच्या बूट कॅम्पमध्ये, की बाबा खरंच होतंय का तुमचं शरीर. म्हणतात ना, तुमच्या शरीरामध्ये अजून पण ती ताकद आहे का? विश्वास ठेवा, प्रत्येकाच्या शरीरामध्ये ताकद आहे. अजून परत येऊ आपण सक्सेस स्टोरीकडे, कारण सक्सेस स्टोरी खूप आहेत. मी तरी सिलेक्टेड ठेवल्यात दाखवायला. सो टुडेज पर्पज इज टू गिव्ह यू अ राईट क्लॅरिटी. कारण बऱ्याचदा आयुष्यात ना क्लॅरिटीच नसती, म्हणून अडचणी येतात. नेमकं काय करायचंय हेच माहीत नसतं. भरपूर कन्फ्युजन आहे सोशल मीडियावर. तर इतकं कन्फ्युजन आहे की काय बोलायचीच सोय नाही. की नेमकं कळतच नाही की कोणाचं ऐकू. येस, आय कॅन अंडरस्टँड
की तुमचं हे पेन मी समजू शकतो. कारण प्रत्येक व्यक्ती आज सोशल मीडियामुळे काय झालंय, फोन आहे, इंटरनेट आहे, सब फ्री है, इंटरनेट भी फ्री है, टाइम भी है, आजकाल इन्फॉर्मेशन पण मिळते कुठूनही काढायची म्हटलं तर. मग उचल फोन आणि लाग बोलायला. सो यामुळे खूप सारं कन्फ्युजन क्रिएट झालंय. हे खाल्लं की असं होतं, ते खाल्लं की तसं होतं, हे खा ते खा. आणि मग एक माणूस वैतागून जातो, जाऊ दे राहू दे, काय करत बसायचं, ते चाललंय ते चाललंय. आय कॅन अंडरस्टँड, बट देर आर सो मेनी पीपल लाईक अस हु आर हॅव्हिंग सायंटिफिक अप्रोच. मी असं म्हणत नाही की मी एकटाच आहे, असे खूप मंडळी आहेत. फक्त तुम्हाला आता म्हणतात ना, नॉईस क्लिअर करावं लागेल. त्या नॉईस मधून जावं लागेल, कुठेतरी फोकस व्हावं लागेल, आणि यू विल गेट क्लॅरिटी इन टुडेज सेशन की एक्झॅक्टली काय होतं डायबिटिकमध्ये. इतकं सिम्पल आणि सुटसुटीत सोल्युशन देणार आहे. म्हणजे ऍटलीस्ट समजून घेऊ आपण की नेमकं काय होतं, सो दॅट इट विल बी व्हेरी इझी टू वर्क ऑन दॅट. ओके, सो क्लॅरिटी भेटेल, मग तुम्हाला सर्वांना एक होप भेटेल की अरे हां, एवढे सक्सेस स्टोरी तुम्ही पाहताय, सो यू विल गेट एन होप कि भाई इनका हो सकता है तो मेरा भी हो ही सकता है. ठीक है. And last, what will be the action plan that I will share with you. Okay. So sounds interesting. If you are getting interest, type I, or if you are getting bored, type B. Yes, I can have few more videos on. Yes. So Avinash, Nisha, Vidya, Sonal, Amol, Lalita, Suvarna, Sandesh. अच्छा, नो वन इज गेटिंग बोर, सो जो टाइप नहीं कर रहे वो बोर हो गए क्या? आर दे गेटिंग बोर्ड? चलो कोई बात नहीं, थैंक यू. लेट्स मूव फॉरवर्ड. सो तुम्ही पोलमध्ये काय शेअर केलं होतं? एनर्जी लो आहे. हं? त्याचबरोबर मेडिसिन्स रिड्यूस करायच्यात, ऑर्गॅन डॅमेजची भीती वाटते, झोपेची तक्रार आहे, क्रेविंग्सवर कंट्रोल राहत नाही, कोलेस्ट्रॉल बीपीची भीती आहेच पॅरलली, रिपोर्ट्स बिघडत चालल्यात. सुरुवातीला फक्त डायबिटीज होता, आता इतर कॉम्प्लिकेशन्स आहेत, फ्युचर कॉम्प्लिकेशन्सची भीती वाटते, सोशल मीडियाचं कन्फ्युजन आहे, स्ट्रेस आहे, रेस्ट्रिक्शन्स, नमनेस, अननोन फिअर अँड अनसर्टिनिटी. हे सगळे तुमचे पोलचे फीडबॅक होते. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण थोडं 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 प्रकाश टाकूयात की काय अजून आपल्याला करता येईल यातनं बाहेर पडायला. ठीक आहे. सो एक तर मी तुम्हाला सांगतो, एनर्जी हा इश्यू इश्यू काय. एनीवन कॅन गेस वाय, व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ एनर्जी? का बरं, म्हणजे व्हाय द पर्सन हु इज बिंग डायबेटिक इज फिलिंग लो एनर्जी? व्हॉट विल बी द रिझन? का होत असेल? हम्म. आपण इथेच लगेच उत्तर शोधूयात आणि मग पुढे पुढच्या प्रेझेंटेशनकडे जाऊयात. येस. नोन. चल, काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. न्यूट्रिशनचा रोल कुठे आहे इथे? आज काय होतंय, आपण पोट भरतोय सगळेजण. ओके, लॅक ऑफ प्रोटीन. ओके, आज आपण फक्त पोट भरतोय, पण आपल्या पेशी उपाशी झोपतात. बिलीव्ह मी. का होतंय असं? कारण तुम्ही जे तुमच्या प्लेटमध्ये घेतले ते मे बी कॅलरिक फूड असेल, बट न्यूट्रिशियस फूड नसेल. येस, इट्स काइंड ऑफ माल न्यूट्रिशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशन मिळत नाहीये. त्यामुळे एनर्जीचा प्रॉब्लेम आहे. किंवा तुम्ही ज्या काही मेडिसिन्स घेतात त्या इंटरॅक्ट करतात तुमच्या फूड बरोबर. सो वेन वी प्लॅन युअर कस्टमाइज फूड प्लॅनिंग, जेव्हा आम्ही करतो, त्यामध्ये आम्ही तुमच्या मेडिसिन्सचा डेटा घेऊन त्यानुसार कुठलं फूड त्या मेडिसिन बरोबर इंटरॅक्ट करू शकतं बाबा, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला मील प्लॅनिंग करून देतो. सो असं नाही की फक्त आमचं एक गट हेल्थ प्रोग्राम कॉमन असतो इनिशियली 3 डेजचा, अदरवाईज एव्हरीथिंग इज कस्टमाइज. हा, 7 डेजमध्ये आपण जसं छोटंसं ट्रायल असते, तर आपण बेसिक बेसिक जेनरिक केलेलं असतं. पण पुढे जाऊन कस्टमाइज बनतं. कारण कस्टमाइज करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाला त्या शरीरात चालणारी औषधं वेगळे आहेत. त्यामुळे त्याचं कस्टमायझेशन होणं फार गरजेचं आहे. जर हां, तुम्ही फिट आहात तर तुम्हाला एक वेळ जेनरिक प्लॅन चालेल, बट व्हेन यू आर डायबिटिक, बिकॉज डायबिटिकमध्ये कोणाचं इन्शुलिन रेजिस्टन्स आहे, कोणाला डायबिटिकमध्ये तुम्ही पाहिले का, काही लोक लठ्ठ आहेत, काही लोक अंडरवेट आहेत, काही लोक शाकाहारी आहेत, काही लोक मांसाहारी आहेत, काही लोक म्हणायला फक्त मांसाहारी आहेत,
पण ते मांसाहाराचं सेवन महिन्यातून एक दोन वेळाच्या पलीकडे करत नाहीत. सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे केलं जातं. सो लो एनर्जीचं रिझन असं आहे की आपल्या आहारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट न्यूट्रिशनचे मिसिंग आहे. न्यूट्रिशन म्हणजे मी न्यूट्रिशन हा शब्द जेव्हा उच्चारतो, अनफॉर्च्युनेटली काही लोकांना असं वाटतं की मग कुठल्या पावडर आणि गोळीबद्दल चर्चा चालू आहे. नो, नॉट एट ऑल. न्यूट्रिशन म्हणजे तुम्ही जे खाता त्यातून मिळणारे कार्ब, प्रोटीन, फॅट याबद्दल आपण बोलतोय. मग मेडिसिन रिडक्शन हे तुमचं म्हणणं आहे. ऑब्व्हियसली हे गोल असायलाच हवं. मी रिडक्शनपेक्षा मी बिलीव्ह करतो, जर तुमची बॉडी अलाव करायला सुरुवात झाली तर यू कॅन गो झिरो मेडिसिन ऑल्सो, बट इट इज अन लॉंग टर्म जर्नी. लाईक इट कॅन टेक, किती मेडिसिन चालू आहेत त्यावर डिपेंड असतं. पण 2 ते 3 वर्षात हे शक्य आहे. अवघड काही नाहीये. तुमच्या शरीरामध्ये रोज नवीन पेशी निर्माण होतोय, नवीन पेशी तुटतात आहे, नवीन पेशी बनतात आहे. इट्स ऑल अबाउट टू टेक प्रायोरिटाईज ॲज अ हेल्थ, म्हणजे हेल्थला प्रायोरिटाईज करावं लागेल तरच हे शक्य होणार आहे. ऑर्गन डॅमेजची भीती आहे का? अ, असायलाच हवी. पण प्रत्येकाने नाही घ्यावी. कुठल्या पद्धतीच्या मेडिकेशनवर ते चाललंय त्यावर ते मॅटर करतं. येस, इफ यू आर गेटिंग स्लीप इश्यू, इट्स नॉट ओनली बिकॉज ऑफ डायबिटीज, इट्स बिकॉज ऑफ युअर लाईफस्टाईल. त्या रिलेटेड आपले वेगळे सेशन्स असतात, नक्कीच आपण त्याच्यावर ते ॲड्रेस करतो. क्रेविंग्स हा खूप इंटरेस्टिंग आहे. क्रेविंग्समध्ये काय होतं की कुठल्या ना कुठल्या न्यूट्रिशनची डेफिशियन्सी कुठल्या ना कुठल्या फूडचं क्रेविंग क्रिएट करते. यावर केतकीचं प्रॉपर सेशन आहे. आय थिंक केतकी यू शुड बी रेडी ऑन द 20th ऑफ सॅटर्डे इन 12 वीक. ते आपलं फूड स्वॅप आणि क्रेविंगचं सेशन तुम्हाला घ्यायचं आहे, कारण मी आणि शीतल त्यावेळेस नाहीये. सो इट विल बी बोनस सेशन फॉर ऑल 12 वीक स्टुडंट्स. ठीक आहे. येस. देन क्रेविंग्सच्या नंतर बीपी, कोलेस्ट्रॉल का पॅरलली होतो, तर अगेन डायबिटीजला असं म्हटलं जातं की हा असा आजार आहे जो इन्स्टॉलमेंटमध्ये संपवतो आपल्याला. इन्स्टॉलमेंटमध्ये पहिलं म्हणजे एक प्रॉब्लेम, मग दुसरा प्रॉब्लेम, मग तिसरा प्रॉब्लेम, असं अशा पद्धतीने मग कोणाला डायबिटीज, ब्लड प्रेशर येणार आहे, मग कोलेस्ट्रॉलचे इश्यूज वाढणार आहेत आणि रिपोर्ट्स गेट वर्सनिंग. दिवसेंदिवस तुमचे रिपोर्ट अजून खराब होत जातात. ऑब्व्हियसली फ्युचर कॉम्प्लिकेशन्स आहेत का? आहेत. पण हे सगळ्यांचं जर तुम्ही सोल्युशन बघाल नाही, नमनेस येतं कारण तुमच्या ब्लड वेसल्समध्ये नुकसान आहे, अनसर्टिनिटी, रेस्ट्रिक्शन, स्ट्रेस, ह्या सगळ्यांचं जर का आपण सोल्युशन बघितलं तर एकच आहे. आपल्याला या आजारातून बाहेर पडायला हवं, किंबहुना याला कंट्रोलमध्ये ठेवायला हवं. आता हे बाहेर पडणं आणि कंट्रोलमध्ये ठेवणं हे दोन वेगवेगळे काय? कारण काही लोकांच्या शरीरामध्ये कदाचित फार वर्ष झाल्यामुळे बाहेर पडणं तितकं शक्य नाहीये. पण काही लोकांच्या शरीरामध्ये भले म्हणजे कमी ड्युरेशनवाले तर लवकर बाहेर पडतात. बिलो 10 इयर्स वाले मी जे आता अनुभव घेतोय, माझ्याकडे 10 वर्षापर्यंतचे रिझल्ट खूप छान आलेले आहेत. 10 वर्षापेक्षा जुन्यांना आम्ही 70% गोळ्या औषधं कमी करण्यापर्यंत हेल्प केली. बट टिल 10 इयर्स एज, जो अनुभव मी आता घेतलाय एवढ्या एवढ्या वर्षांमध्ये, स्टील वी आर वर्किंग ऑन देम. पण 5 वर्षवाले तर एकदम फास्ट बाहेर पडतात. नुकतेच झालेले प्री डायबेटिकला तर आठवतच नाही की म्हणजे मला कधी डायबेटिक होता. इतक्या लवकर बाहेर पडतात कारण ते कधीच मेडिसिन ट्रॅपमध्ये जात नाही. ते जर इमिजिएटली आमच्याकडे आले तर विषयच संपतो. कारण इट्स सिम्पल, कॉमन सेन्स लगाओ यार, की वो एक कंडिशन आहे बॉडी में. ब्लड शुगर वाढणं ही कंडिशन आहे. कशाने वाढते? दोनच गोष्टी, स्ट्रेस आणि फूड. स्ट्रेस कशाने वाढतो? आयदर लाईफस्टाईल ऑर सम सर्कमस्टान्सेस हॅपन इन युअर लाईफ. मी एक्झाम्पल देऊन शेअर करतो. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, वय वर्ष 74 का 69, आय एम बिट कन्फ्यूज कारण दोन वेगवेगळे एक्झाम्पल इथे. आणि दोघांच्या बाबतीत कॉमन फॅक्टर होता. एक व्यक्ती अशी होती की त्यांच्या लाईफमध्ये काही अशा पर्सनल गोष्टी घडल्या, त्याचा त्यांना मानसिक एवढा धक्का बसला की त्या पर्टिक्युलर वेळेत त्यांना हाय ब्लड शुगर डिटेक्ट झाली आणि मग गोळ्या चालू केल्या. गोळ्या घेत होते, शुगर कंट्रोलमध्ये आली. बट आफ्टर 1 or 2 इयर ही स्टार्टेड नोटिसिंग ड्रॉप इन द ब्लड शुगर. बघा, कंट्रोलमध्ये आली होती शुगर, पण नंतर काय जाणवलं, त्याच गोळ्या कंटिन्यू ठेवल्यानंतर शुगर झपकन खाली यायला लागली. मग अशा वेळी ही वॉज सजेस्टेड टू टेक शुगर. म्हणजे जर तो, आणि नॉर्मली प्रत्येक व्यक्ती ज्याला गोळ्या चालू असतात त्याला सुचवलं जातं की तुम्ही शुगर खा. त्यात काय मी म्हणणार नाही की ही प्रॅक्टिस बरोबर नाहीये, चुकीची आहे, असं मी म्हणणार नाही. पण त्यांचा डायबिटिक हा ना, हा स्ट्रेस रिलेटेड टेम्पररी फेज होती.
पण ते गोळ्या कंटिन्यू खात गेल्या, मग गोळ्या खातात शुगर खाली गेली, म्हणून परत शुगर खात गेले. किंबहुना मग आहारावर कुठलंच बंधन नाही ठेवलं, मग पोट सुटत गेलं, मग त्यानंतर कालांतराने ब्लड प्रेशर झाला, थोडंसं डोळ्यांचा त्रास. राईट अप्रोच काय असायला हवा होता? किंवा टेम्पररी स्ट्रेस होता, गोळ्या खाल्ल्या, पुन्हा चेक करत राहा. जर का माझं गोळ्या न खाता म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये आले, तर मला गोळ्यांचा डोस कमी करायला हवा, किंवा मला आहारात बदल करून त्यातनं बाहेर पडता येते का ते पाहायला हवं. ते न घेतल्यामुळे, ती काळजी योग्य वेळी न घेतल्यामुळे 20 वर्ष झालं ते गोळ्या खातात आता जवळपास. आता त्यांना त्या गोळ्यांना सोडणं थोडं जड झालंय. तरी देखील जेव्हा माझ्याकडे आले, त्यांचं 50% मेडिकेशन आजही या वयात कमी झाले. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांची बीपीची गोळी सुटली. कारण एक 10% बॉडी फॅट कमी झालं की बऱ्याचदा बीपीची गोळी सुटते. आणि हे कशामुळे शक्य झालं? फक्त आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल. आणि हॅव्हिंग सेड दॅट, स्वतःहून हा प्रयोग करू नका, अंडर ऑब्झर्वेशन, अंडर गायडन्स करा. आणि जरी करणार असाल तर एक कायम लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची ब्लड शुगर घरात चेक करता आली पाहिजे रेग्युलरली. महिन्यातून एकदा लॅबला चेक करता आली पाहिजे. दर 3 महिन्याला HbA1c घेणं गरजेचं आहे. आणि ब्लड प्रेशरचं मशीन देखील तुम्ही स्वतः घरी ठेवून तुमचा ब्लड प्रेशर देखील रेग्युलर मॉनिटर करणं गरजेचं आहे. तुमचं लिपिड प्रोफाईल 3 महिन्याला मॉनिटर करणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्सवर जर तुम्ही गेलात, तर मग तुम्ही स्वतःहून करू शकता. पण स्वतःहून करणं तरी देखील योग्य नाहीये, करू नये. कारण हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. तुम्हाला सांगेल मी पुन्हा पुन्हा की अंडर ऑब्झर्वेशन, अंडर गायडन्स, अँड विथ हेल्प ऑफ युअर मेडिकल प्रॅक्टिशनर, डॉक्टर्स, यू कॅन रिड्यूस मेडिसिन्स. ठीक आहे. एखाद्या वेळी असं होतं की नाही, मग डॉक्टर गोळ्या कमी करून देत नाही. मी सांगतो मग नवीन डॉक्टरांचं ओपिनियन घ्या, कारण रिपोर्ट जर का बदललेत तर गोळ्या कमी होणं आवश्यक आहे. दुसरी केस पण अशीच होती. अं, त्यांना व्यवसायामध्ये नुकसान झालं होतं, आणि त्या पर्टिक्युलर वेळी त्यांची शुगर डिटेक्ट झाली होती. आणि पुन्हा तेच शुगर कंट्रोल म्हणजे गोळ्या घेत राहिले, आणि काय व्हायला लागलं, शुगर ड्रॉप व्हायला सुरुवात झाली. आणि सेम हॅपन, लाईक ड्रॉप होते, मग गोड खा. सो या ट्रॅपमध्ये न अडकता, किंबहुना ही मानसिकता खोडून टाकणं गरजेचं आहे की मला एकदा गोळ्या लागल्या म्हणजे त्या मरेपर्यंत घ्याव्या लागतात. तर ही मानसिकता तयार होत चालली आहे. ही मानसिकता खोडावं लागेल. तुम्हाला गोळ्या चालू आहेत कारण तुमच्या शरीराची ती कंडिशन आहे. जर ती कंडिशन बदलली तर गोळ्यांची खरोखरच आवश्यकता नाहीये. मग ते प्रॉब्लेम कोणताही असो, पण ह्या गोळ्या तुम्ही स्वतःहून बंद करू शकत नाहीत. तुमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याच माध्यमातून ह्या बंद कराव्या लागतात. ठीक आहे. ओके. So, what is diabetes? Diabetes is the silent killer behind most modern diseases. जेवढे मॉडर्न डिझिजेस तुम्ही पाहताय, ह्या सगळ्यांमागे जर का कोण आहे, तर तो डायबिटीज आहे. म्हणजे आपल्याला भले दिसताना केस कोणतीही दिसू दे, पण हाय ब्लड शुगर किंबहुना इन्शुलिन रेझिस्टन्स हेच आज बऱ्याच आजारांच्या मागे रूट कॉज म्हणून निदर्शनास येते. आणि मी एवढ्या दिवसात हे पाहिले की जर का आपण ब्लड शुगर बद्दल अवेअरनेस ठेवला, ऍटलिस्ट आजचं सेशन, भले तुम्हाला प्रॉब्लेम आहे नाहीये, आता तुमचं HbA1c जरी नॉर्मल येत असेल तरी देखील तुम्हाला या प्रॉब्लेम बद्दल अवेअरनेस असणं गरजेचं आहे. अच्छा, किती लोक इथे आज सेशनमध्ये असे बसले ज्यांना वाटतं डायबिटीज इज अँड जेनेटिक टाइप 2? मेरे मम्मी पापा को था, मेरे चाचा को था, मेरी चाची को था, मेरी बुआ को था, मेरी सास को था. हाँ, म्हणजे असं पण ऐकलं मी, मेरी सासू माँ को था इसलिए मुझे हो गया. अरे सासू माँ को था इसको हो गया, वो समझ में ही नहीं आया मुझे अब तक. मी एका असंच ऑनलाईन एका मी कम्युनिटीमध्ये मला इन्व्हाइट केलं होतं, आणि मला तिथे लक्षात आलं. नो वन थिंग्स जेनेटिक. ओके. अरे सब समझदार हो गए फिर तो. मला एका सेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं, आणि तिथे मला समजलं नव्याने की त्यांच्या पेटला, डॉगला डायबिटीज आहे. म्हणलं, "हं? ये तो भी नया नया मार्केट खुल रहा है अभी." हाँ, यस, रियली. ओके, सो अमोल इज सेइंग ओनली स्ट्रेस इज द मेन रीजन. ओके, सो यू डोंट थिंक लाइक जेनेटिक इज द कॉज, राईट? तुम ऍग्री नाही करत, ठीक आहे. सो जेनेटिक आहे का?
अच्छा, आपके स्टूडेंट है तो सब समझदार है. ठीक आहे, चलो. सो जेनेटिक बद्दल, अच्छा निलेश म्हणतो आधी वाटायचं बर. जेनेटिक बद्दल मी तुम्हाला एक सिंपल एक्सप्लेनेशन देतो. जेनेटिक म्हणजे काय माहिती आहे का, की तुमच्या बॉडीमध्ये ते जीन्स आहेत जे त्या स्पेसिफिक वातावरणामध्ये ट्रिगर होतात आणि मग तो आजार बळावतो. दॅट इज जेनेटिक. ठीक आहे. म्हणजे आई वडील जाड असतील तर मुलं जाड कधी होतील, जर त्यांना तसं पोषक वातावरण दिलं तर. हे लक्षात घ्या. सो पोषक वातावरण देणं म्हणजे ते सुप्त अवस्थेत जो जो सेल आहे त्याला जागृत करणं. सो जेनेटिक चुकीचं आहे असं माझं म्हणणं बिलकुल नाही. पण म्हणजे होणारच असं 100% ठाम मांडून, कारण काही लोकांची मानसिकता काय आहे, मेरे को तो पक्का होने वाला है, मेरी मम्मी को है, मेरे पापा को है, तो मैं क्यों केयर करूं. भाई अगर उनको 50 में हो गया ना तो तेरे को 30 में हो जाएगा, या 35 में हो जाएगा, या 40 में हो जाएगा. अगर उनको उन्होंने गोलियों के सहारे 70 साल तक जिए तो डायलिसिस में जाएगा भाई. सो हे माइंडसेट चेंज करा की जेनेटिक आहे मग मला काय करून उपयोग नाही. जेनेटिक आहे म्हणजे जास्त काळजी घ्यायला हवी. आलं का लक्षात. अँड व्हॉट इज द कॉमन थिंग, इट्स युअर किचन विच इज जेनेटिक. इट्स युअर लाईफस्टाईल विच इज जेनेटिक. ठीक आहे. आता मी इथं थोडक्यात आयडिया दिली आहे. अजून याच्यावर आपण डीपमध्ये नंतर बोलूयात. सो डायबिटीजला आज मी जे तुम्हाला सिम्पल इन्साइट देणार आहे त्याकडे येऊ. सो इट्स अन लाईक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट चालू होतोय सेशनचा. आय वॉन्ट अटेन्शन ऑफ ऑल टाईप ए. येस. टाईप ए आणि काही लोकांची स्क्रीन ऑन पाहिजे ना अजून. येस. थँक्यू सुवर्णा, उमेश, ललिता, रुपेश, विद्या, रुपाली, केतकी, सोनल. थँक्यू थँक्यू. येस. अटेन्शनसाठी अविनाश, विद्या, ज्योती, निशा, सुवर्णा, ललिता, उमेश. थँक्यू थँक्यू. सगळ्यांचे अटेन्शन पाहिजे. रुपल, राहुल, रुपेश. कारण आता जे मी सांगणार आहे तुम्हाला, हे जर पॉइंटर लक्षात आले, येणारे 10, 20, 30, 40 तुम्ही जितकी वर्ष जगणार आहात तेवढी वर्ष तुम्हाला आत्ता मी जे शिकवणार आहे ना ते हेल्प करणार आहे. एवढ्या महत्वाच्या पार्टकडे आपण आलोय आता. एवढ्या इम्पॉर्टंट पार्टकडे आलोय. अँड इट विल बी लाईक अन म्हणतात ना, हे जर तुम्हाला समजलं आणि हे जर तुम्ही व्यवस्थित क्रॅक केलं, एवढ्यावर जरी तुम्ही काम केलं, हं, भले तुम्ही आमच्याकडे एनरोल करा नाही करा तो तुमचा वैयक्तिक निर्णय. इट्स टोटली अप टू यू. तुम्हारे नसीब में रहेगा तो मिलेगा ये चच का सहारा. हाँ. नहीं तो घूम के वापस इधर ही आना है क्योंकि हम इधर ही बैठे हैं. पण एक निश्चित आहे, आत्ता सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे तिथं आहे त्या सिच्युएशनमध्ये पुढची 10, 20, 30, 40, 50 वर्ष तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे. अँड यू हॅव टू वर्क ऑन दॅट कन्सिस्टंटली, रिगरसली. ठीक आहे. सो लेट्स मूव. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. तुम्ही जेवण करताय. सगळेच जेवण करतो. जेवणामध्ये आपण जे काय खातोय कार्ब, प्रोटीन, फॅट, मोस्टली कार्बचं ब्रेकडाऊन होतं ग्लुकोजमध्ये. आणि इंडियन डायट इज प्रोटीन पुअर, कार्बोहायड्रेट रिच. कार्ब झाले ग्लुकोजमध्ये कन्वर्ट, आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये साखर वाढली. रक्तामध्ये साखर वाढली, दॅट ग्लुकोज ॲब्झॉर्ब्ड इन द ब्लड स्ट्रीम अँड सेंट एव्हरी सिंगल सेल इन युअर बॉडी, की सिग्नल पाठवलं त्यांनी, चला साखर वाढली. आणि मग ते रक्त काय करणार आहे, की ते ग्लुकोज ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हे कसं घडतं, तुमचं जे वाढलेलं ग्लुकोज आहे हे कुठे कुठे जातं, तर सगळ्यात पहिले ते जातं लिव्हर आणि मसलकडे. हं? ठीक आहे. जर हे फुल असेल, तुम्ही जे काही खाल्लं होतं त्यातनं लिव्हर आणि मसल जर फुल असेल, आता हे फुल कधी असेल, वारंवार खाल्ल्यामुळे, किंबहुना फॅटी लिव्हर किंवा मग मसलच कमी आहे, तर मसलच कमी आहे तुमच्यामध्ये, जे की वयाच्या 30 नंतर प्रत्येकाचं मसल ड्रॉप होत चाललंय, मसलच कमी आहे. म्हणून तुम्ही नोट केलं का डायबिटीज कधी होतो, मोस्टली 30 नंतर. हं? कोणाचा पूर्वी कसं व्हायचा, 40-50 नंतर व्हायचा. का तर मसल जास्त ड्रॉप झालेला असायचं. आजकाल 30 नंतर काय होतोय, सब बैठे है. हं? मी तुम्हाला माझं आजचं फक्त रुटीन सांगतो. आज मी सकाळी उठलो, क्रिकेटला गेलो, त्यानंतर मी जिमला गेलो. नॉर्मली मी खूप ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो. ॲटलिस्ट मी किमान 1 तास तरी फिजिकल ॲक्टिव्ह ठेवतो स्वतःला, कारण मला देखील 7-8 तास बसावं लागतं. माझं कामच आहे स्क्रीनवर. माझे भारतात क्लायंट आहेत, भारताबाहेर क्लायंट आहेत. त्यामुळे मला तर
कुठल्याही टायमिंगला मॅच करावं लागतं. पण फिजिकल ऍक्टिव्ह ठेवणं हे मी करतो, पण मेजॉरिटी लोक हे करत नाही. मी माझ्या मसलवर काम करतो, पण मेजॉरिटी लोक करत नाहीत. आणि मग काय म्हणतात, जेनेटिक आहे. भाई जेनेटिक है तो तू 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 तो जिम में पहले जा ना, क्योंकि मसल घर पे नहीं बनेगा, मसल के लिए जिम में जाना पड़ेगा. आपल्याला जिम मधले की आपल्या समोर निगेटिव्ह येतं बऱ्याच लोकांच्या. कारण थोडं जिमला जायला लागलं, अरे जिम मध्ये हार्ट अटॅक आला. अरे हार्ट अटॅक कुठे येऊ शकतो? जिमचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध नाही. तुझ्यामध्ये आळस भरलाय म्हणून तुला हार्ट अटॅक दिसतोय. काय? चला विषयांतर होईल, एक्सरसाइजचं वेगळं सेशन असतं. बाकी अमोलचा डीपी छान वाटलं मला, मस्तपैकी डंबेल्स विंबल्स घेऊन मसल दिसते चांगलं, बायसेप ट्रायसेप. अमोल हा स्वतः तू आहेस का? चेस्ट पण मोठी दिसते. आय लव्ह दिट. येस, क्या बात है. चलो. सो मसल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मसल कमी झालं मग शुगरला डेपॉझिट व्हायला जागाच नाहीये. मग काय होणार आहे, सेल्स वाढत जाणार आहे. लिव्हरची ऑलरेडी वाट लावलेली लोकांनी, भरपूर लोकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे. कारण आपल्याकडे लोकांना काय वाटतं, दारू पिणं आणि सिगरेट ओढणं हे चुकीचं आहे, बाहेरचं अन्न खाणं चुकीचं आहे, ही मानसिकताच नाही. उलट हे म्हणताना म्हणतात कसे, मला काय नाही, मला फक्त खायची आवड आहे, मी काय व्यसन करत नाही. म्हणजे जसं की यांना क्लीन चिट मिळाली. पण कोणी शिकवलंच नाही ना, की जेवण पण तुम्हाला मारू शकतं. आपल्याला एवढंच शिकवलंय, फूड इज द मेडिसिन. अरे फूड मेडिसिन भी है और पॉइजन भी है, तुम कैसे इस्तेमाल करते हो उसके ऊपर है ना. आपल्याला फक्त एवढं शिकवलंय, फूड इज द बेस्ट मेडिसिन, यस. अरे पण फूड कॅन बी प्रॉब्लेम ऑल्सो. आपल्याला काय शिकवलंय, दारूमुळे नशा होतो, आणि जेवण झालं जास्त झाल्यानंतर तुम्हाला गुंगी येते, ती कुठून येते? तो नशा नाही तर काय? हं? हा पण नशाच आहे ना. पण कोणी कधी शिकवलंच नाही, कुणी कधी असं सांगितलंच नाही. उलट काय सांगितलं, बाळा आज तुझ्या आवडीची भाजी केली, 2 घास जरा जास्त खा. त्याचा परिणाम तुझ्या कामावर उदे, पोटावर उदे नंतर. महिलांना काय शिकवलंय, पति के पेट का रास्ता कहाँ से जाता है, सॉरी पति के दिल का रास्ता कहाँ से जाता है, पेट से जाता है. बराबर. तो इतना खिलाओ कि बाद में दिल तक खून पहुंचने में मुश्किल आ जाए. कंडीशनिंग चेंज करावं लागेल. और भर भर के क्या खा रहे हम, कार्बोहायड्रेट्स. मग ते कार्बोहायड्रेट्स पण चुकीचे नाहीत आता, कारण काही लोकांना काय वाटतं कार्बोहायड्रेट विलन आहे. कार्बोहायड्रेटचा फॉर्म कुठला खाताय, इज इट सिम्पल, इज इट कॉम्प्लेक्स, इज इट रिफाईंड, वी हॅव टू चेक इट. सो इथे प्रॉब्लेम आहे सगळा. त्याचबरोबर पुढे काय घडतं, ज्या ज्यावेळी तुम्ही काय खाता, हे सगळी प्रक्रिया चालावी ह्यासाठी इन्शुलिन पिक्चरमध्ये येतो. इन्शुलिनच चावीचं काम करतो. इन्शुलिन येणार आहे आणि तोच कुलूप उघडणार आहे, आणि तोच तुमची ब्लड शुगर डेपॉझिट करायला हेल्प करणार आहे. मग ते लिव्हरमध्ये असो, मसलमध्ये असो, सेलमध्ये असो. पण गंमत अशी झालेली आहे की आजकाल आपले कंडिशनिंग झालेली आहे की आपण सतत तोंड उघडायचं खाण्यासाठी. कारण आपण आता अशा जगात आहोत जिथे सगळीकडून भडीमार आहे फूडचा. चला एक सिंपल प्रश्न, किती अशी मंडळी आहेत ज्यांना असं आठवतंय, कडकडून भूक लागली आणि मी खातोय? व्हेरी रेअर. व्हेरी रेअर. आपलं कसं असतं माहिती आहे का, डबा आणला, डब्याची वेळ झाली, आता जेवतो. आणि जेव्हा कडकडून भूक लागते तेव्हा मग काय, जे समोर भेटेल ते, हा. प्लॅनिंग वाला कार्यक्रम नसतो. डबा आणला, वेळ झाली म्हणून जेवतो, सगळे जमले जेवतो. वेळेमुळे जेवणं आणि ऍक्च्युली तुम्ही भूक लागणं म्हणून जेवणं, दोन्हीमध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या. आणि आपण जेवढं जास्त वेळा खाऊ, त्या त्यावेळी तुम्ही जेव्हा पण खाण्याचं तोंड उघडा, त्या त्यावेळी तुमचं इन्शुलिन स्पाईक हा होणारच आहे. आणि आता कंडिशनिंग कशी झाली आहे, सकाळी उठलं काहीतरी खा, नाहीतर चहा पी, मग नंतर नाश्ता घे, मग ऑफिसला गेलं, मग पुन्हा चहा किंवा कॉफी किंवा काहीतरी, मग कधी कोणाचा फंक्शन असतो. आत्ता मी परवा एका प्रोग्रामला गेलो होतो.
ठीक आहे. 10 तारखेला मी तिथं पोचलो. तिथं कोणीतरी गाडी घेतली होती, त्याचे पेढे साईडला ठेवले होते. मी पाहिलं पण नाही. ठीक. कारण पेढा खायला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण जर पेढा खायचा असता तर मी त्याच वेळी डिनर सोबत खाल्लं असतं. मी स्किप केला तो पार्ट. पुढे मग वेलकम ड्रिंक आलं मला. मी घेतलं नाही. ते झाले झाले मग चहा कॉफी, मी ते घेतलं नाही. सगळं झाल्यानंतर जेव्हा डिनर टाइम होता, त्यावेळेस तिथे अख्खं बुफे लावलं होतं. आणि सुरुवात ते म्हणतात ना, कबाब अँड मंचुरियन अँड असे खूप खूप ऑप्शन्स होते, नूडल्स अँड बरंच काय होतं. रोटी सब्जी दाल, चिकन बिर्याणी. मी आपलं गेलो, सॅलड खाल्लं, चिकन घेतलं, थोडीशी बिर्याणी घेतली काप्सच्या साठी, अँड दॅट्स इट. 3 आयटम फुल. आता ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात कॉन्शियस इटिंग, जे मी प्लॅनिंग करून घेतलं. आता समजा मी व्हेजिटेरियन असतो तर मी काय केलं असतं, किंवा माझा तो दिवस असता की ज्या दिवशी मी व्हेजच खातोय, तर मी गेलो असतो. फार फार तर मग तिथं बाबा थोडंसं डाळ घेतली असती, राईस घेतलं असतं, सॅलड घेतलं असतं ना, आलो असतो. सगळे आयटम मी खाण्याचा आग्रह किंवा अट्टहास केला नसता. का बरं? कारण की हे जे सगळं आपण वारंवार खातोय, आणि त्या दिवशीचं मी तेच रात्री जेवलेलं जेवण आणि सकाळी 11 वाजता खाल्लं, असं 2च वेळचं माझं खाणं झालं होतं. 11 का 12 वाजता, मला एक्झॅक्ट आठवत. तोपर्यंत मी सकाळी उठल्यापासून फक्त इलेक्ट्रोलाइट्सवर होतो. ते पण माझे शुगर फ्री असतात इलेक्ट्रोलाइट्स. आज आपण काय करतोय? सकाळी खा, 11 वाजता खा, मग ऑफिसमध्ये खा, मग कोणाचा तरी काहीतरी केक आहे तो खा, मग थोडं शुगर क्रेविंग झाले म्हणून खा, परत चहा कॉफी घरी आल्यानंतर परत जेवण. मग आपल्याला सगळ्यांनी शिकवलंच आहे, खाने के बाद कुछ मीठा हो जाए, म्हणून परत बाहेर पडायचं, अजून काहीतरी खायचं. अरे तुम इतनी बार इतनी दफा अगर खाओगे, 7-8 बार अगर अपना मुंह खोलोगे, हर बार क्या होगा? प्रत्येक वेळी इन्शुलिन स्पाइक येणार आहे. आणि मग तो काय करणार आहे बॉडीमध्ये, ते पहा. इथेच सगळे प्रॉब्लेम आहेत. इन्शुलिन जेवढ्या वेळा येणार, इन्शुलिनचं काम आहे ब्लडमध्ये शुगर पुश करणं. पण वारंवार जर इन्शुलिन यायला लागला तर इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाते. इन्शुलिनचा रेझिस्टन्स येतो. तुमचं सेल्स अलाव करत नाही, म्हणजे इन्शुलिन डेपॉझिटच होत नाही. किंबहुना ज्यांचं बॉडी फॅट वाढलेलं आहे, तिथे देखील इन्शुलिन म्हणजे रिस्पॉन्स करत नाही. इन्शुलिन रेझिस्टन्स आलेला असतो. आणि मग हा इन्शुलिन रेझिस्टन्स ज्यावेळेस क्रिएट होतो, तुमच्या ब्लडमध्ये ऍक्च्युली इन्शुलिन बनतंय पण शरीर वापरू शकत नाही. दिस इज अ केस ऑफ अ टाईप 2 डायबिटीस, मेजॉरिटी ऑफ देम. म्हणजे काही ठिकाणी इन्शुलिन म्हणजे साखर म्हणजे काय? रक्तात अतिरिक्त वाढलेली साखर, म्हणजे ब्लड शुगर. का वाढली? आहारात चुकलं. दुसरं काय? वाढली साखर. मग ब्लडमध्ये काय एक्स्ट्रा दाखवते? कारण की तुम्ही इन्शुलिन जेवढं बनवायला हवं तेवढं बनवलं नाही. चला, आता मी इन्शुलिन बनवतोय पण, मग तरी माझी साखर का जास्त दाखवते? तर तुम्ही इन्शुलिन बनवलं पण तुम्ही वारंवार जे तोंड उघडायची सवय ठेवलेली आहे, त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्शुलिनचा रेझिस्टन्स आला, किंवा तुमच्या शरीरामध्ये फॅट सेल्स खूप वाढलेले आहेत, तर ते पण इन्शुलिनला रेजिस्ट करतात. समजतंय तुम्हाला डायबिटीजमध्ये काय घडतंय? मग आता बऱ्याचदा तुमचं शरीर इन्शुलिन बनवत असताना देखील जर का सपोर्ट मिळत नाही, तरी बाहेरून इन्शुलिन द्यावं लागेल, कारण बाहेरचं इन्शुलिन वेगळं काम करतं. पण बाहेरून जरी इन्शुलिन घेतलं, इन्शुलिनचं काम काय? तुम्ही जे खाल्लं त्याचं रूपांतर कुठं, त्याला कुठे घेऊन जायचंय? लिव्हरमध्ये. पुढे कुठे घेऊन जायचंय? मसलमध्ये. आणि जे शिल्लक राहील ते कुठे घेऊन जायचंय? फॅटमध्ये. मग जी लोक बाहेरून जरी इन्शुलिन घेत असतील आणि ते आहारात काडी मात्र बदल करत नसतील, आणि जर तुम्ही भरभरून कार्बोहायड्रेट्स खाताय, रिफाईंडवाले खाताय, मैद्याचे पदार्थ खाताय, होलसेलमध्ये खाताय, आणि तुम्ही अशी भावना ठेवताय की नाही, थोडा इन्शुलिन 2 यूनिट और एक्स्ट्रा ले लेंगे, कुछ खा ले और. माहिती आहे दिवाळीनंतर मार्केटमध्ये इन्शुलिनचं शॉर्टेज होतं, अॅट्रॅपिडचं. का? तर खाऊ एक्स्ट्रा, काय होतं, इन्शुलिन टोचू. पण ते जे खाल्लं ते प्युअरली गेलं बॉडी फॅटमध्ये. सो सोचो आप, यहाँ पे बदलाव. खाऊन पण आजार होतात. खाना भी, फूड इज द मेडिसिन एंड फूड कैन बी पॉइजन. सिर्फ जहर दो टाइप का होता है, सुनो. हमें जहर मतलब क्या लगता है? आदमी खाए मर जाए.
आणि सिनेमात असंच बघितलं ना, खाल्ला असं तोंडातनं फेस आला, भाई वो एक जहर हो गया. ठीक आहे. प्रत्येक विष असं काम करत नाही. काही विष असं असतं, ते आत जातं आणि तुमचं एक एक सेल डॅमेज करतो. मग सेल डॅमेज झाला की हळूहळू टिश्यूज डॅमेज होतात. मग ऑर्गन डॅमेज होतो. सो तुम्हाला ठरवायचंय, डॅमेज तो पक्का आहे. म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये मारतो ना हा आजार, तुकड्या तुकड्यात संपवतो. का? तर हे आपण स्वतःहून करतोय. बरं, हम खुद पे रुकते नहीं है. बच्चों को भी यही चल रहा है. आणि मग नंतर काय, आज टाईप 1 डायबिटीज होतोय मुलांमध्ये. हं? आणि आपण काय विचार करतो, आपल्याला लहानपणी थोडी म्हणावं त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत, मुलांना सगळं मिळायला हवं, मुलांना द्या भरभरून. अरे पण मुलांना काय देताय ते पण तुम्ही पाहायला हवं. किती प्रमाणात देताय. मग नुसतंच देताय का त्यांना ऍक्टिव्ह पण ठेवताय? हं? माझ्या मुलीचा आता वाढदिवस झाला, ज्याने ओळखीत त्यांना माहिती आहे की मुलीचा वाढदिवस आम्ही विसापूर गडावर केला. सो वाढदिवसा दिवशी ती चालत होती. 20,000 स्टेप्स झाले तिचे. सो सांगायचं तात्पर्य काय, वी हॅव टू मेक देम ऍक्टिव्ह ऑल्सो ना. त्याच इन्शुलिन कीप रायझिंग, युअर सेल्स बिकम मोर इन्शुलिन रेजिस्टंट. आणि मग हे सगळं सुरू होतं. सतत थकवा, कारण सेल्स पर्यंत न्यूट्रिशन पोचतच नाहीये. क्रेविंग फॉर, अजून शुगरची क्रेविंग होणार ना. कारण इन्शुलिनचं कामच ते. कारण रक्तात इन्शुलिन जास्त आहे, ते क्रेविंगच करणार. वजन कमी होत नाही, डोकं दुखतं, स्किनवर ज्यांच्या ज्यांच्या इथं मानेच्या इथं, इथं अंडर आर्म्स जो असं ब्लॅकिनिश आहे ना, तो क्लिअर साईन आहे इन्शुलिन रेजिस्टन्सचे. पॅचेस येतात, नेक आर्म पेंट्स, हातांमध्ये मुंग्या, पीसीओएस इन वुमन. हे सगळं काय? भरपूर साऱ्या फिमेल्स ज्यांना वाटतं की मला डायबिटीज नाहीये, माझं HbA1c नॉर्मल आहे, बट इफ यू आर हॅव्हिंग इन इरेग्युलर पिरियड्स लाईक इन PCOS, इट मीन्स यू आर हॅव्हिंग इन्शुलिन रेजिस्टन्स. सो डोंट वेट की मला डायबिटीजच होईल. अहं. हर शरीर अलग है, तो हर शरीर का रिएक्शन भी अलग है. एवरी बॉडी इज डिफरेंट. ओके. त्यानंतर गुड न्यूज काय, इन्शुलिन रेजिस्टंट विथ दिस थ्री सिंग आपण रिव्हर्स करू शकतो. मजा येईल. किती लोकांना खरंच रिव्हर्स कसं करायचं हे शिकायचंय? आर टाईप करा. एस टाईप आर. मी कसं करायचं हे सांगणार, पण करावे तुम्हाला लागणार आहे. आय विल शो यू द पाथ. अँड खरंच सांगतो, तुम्हाला सिरियसली तुमच्या हेल्थला प्रायोरिटाईज करावं लागेल. नाहीतर तुम्ही आयुष्यात उतार वयात कन्फ्यूज असाल की हमने पूरी जिंदगी जो कमाया वो सिर्फ हॉस्पिटल्स के बिल भरने के काम आया. And you will be in the biggest guilt whenever you are choosing something which is short term pleasure equals to long term pain. Whenever you are choosing something which is short term pain, that will give you long term pleasure, long term happiness. So choose wisely. मैं कल का कल देखेंगे बोलने के लिए आसान है. प्रॅक्टिकली इट्स व्हेरी टफ. कारण मी आता पाहतोय, माझ्याकडे रोज तेच काम आहे. वेगवेगळ्या केसेसला पाहतोय, वेगवेगळ्या लोकांना पाहतोय, एवढ्या अडचणी येतात. आणि मेडिकल इंडस्ट्री दरवर्षी 10 ते 15% स्पीडनी इन्फ्लेमेशन वाढत चालले. यू आर सो लकी की आता तुम्हाला स्वस्तात मेडिक्लेम मिळतंय. बाहेर कंट्रीजमध्ये जा, तिथे किती अवस्था कशी आहे मेडिक्लेमची, मेडिकल एक्सपेन्सेसची. जरा कोण असेल तर बोला त्यांच्यासोबत, तुम्हाला समजेल. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न ऑल दिस थिंग्स. सो नंबर वन थिंग व्हॉट वी हॅव टू डू, इन्क्रीज मसल मास वाया वर्कआउट्स. कारण मसल जेवढं जास्त, मसल काय करतं, लगेच ग्लुकोजचं स्टोरेज करून टाकतं, ऍब्झॉर्ब करून टाकतो ब्लड स्ट्रीम मधनं. त्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं ग्लायकोजनच्या स्वरूपात. जेव्हा तुम्ही रेजिस्टन्स ट्रेनिंग करता, वेट उचलता, सूर्यनमस्कार करता, बॉडी वेटवर वर्कआउट करता, तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, म्हणजे रेजिस्टन्स कमी होतो. इन्शुलिनला फटाफट रिस्पॉन्स मिळायला चालू होतो. म्हणून तुमच्या शरीरामध्ये जो इन्शुलिनचा आलेला जो रेजिस्टन्स आहे तो ड्रॉप होतो. आणि हळूहळू त्या फॅटचे सेल्सचं, म्हणजे सेल्सचं जे फॅटचं आवरण आहे
ते रिस्पॉन्स करायला लागतं आणि खूप छान पद्धतीने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होती. मग याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, स्क्वॉट्स करा, पुशअप्स करा, बिगनरसाठी घरच्या घरी वर्कआउट करा. म्हणणं जसं की आपली स्वास्थ्य शक्ती म्हणून आहे, तिथे लोकांनी खूप छान अनुभव घेतला. नंतर मग तुम्ही जिमला पण शिफ्ट करू शकता. त्याचबरोबर प्रोटीन इनटेक वाढवा. आता प्रोटीन का वाढवायचं? तर एक इंटरेस्टिंग पार्ट सांगतो. प्रोटीन जो आहे, प्रोटीन प्युअर प्रोटीन बद्दल बोलतोय मी. प्युअर प्रोटीन. प्युअर प्रोटीन म्हणजे जेवणातून मिळणारा प्युअर प्रोटीन, परत पावडर नव्हे. हॅलो. फॉर एक्झाम्पल एग्स इज अ प्युअर प्रोटीन. पनीरमध्ये हार्डली 100 ग्रामला 1 ग्राम काब्स आहेत, प्युअर प्रोटीन आहे. नट्समध्ये गेलात तर 100 ग्रामला 10 ग्राम काब्स आहेत, बाकी फॅट आणि प्रोटीन आहे. तर प्रोटीन जेव्हा असेल, फॅट पण एक वेळ हेल्प करेल, पण फॅटला आपल्याला इतर पॅरामीटर्स पण चेक करावे लागतील. सो त्यावेळेस तुमच्या प्रोटीन जर आहारात असेल, प्रोटीन रिच फूड असेल, तुमची ब्लड शुगर स्पाइक होतच नाही. कारण रिस्पॉन्स कशाला येणार आहे? कार्ब्सला येणार आहे, प्रोटीनला येणार नाहीये. सो अशा केसमध्ये इट्स व्हेरी इझी टू गेट आउट ऑफ दिस इन्शुलिन रेजिस्टन्स. आणि खूप इंटरेस्टिंग फॅक्ट, अजून फॅक्ट नंबर 2, विच विल बीन आय ओपनर. जर डोळे उघडले असतील तर लगेच EO टाईप करायचं. पहिलं फॅक्ट ऐका, लगेच टाईप नका करू. फॅक्ट काय? तुम्हाला इन्शुलिन बनवण्यासाठी प्रोटीन लागतं. सो एक तरफ से आपका इंसुलिन का खाना बढ़ मतलब प्रोटीन का खाना बढ़ गया, बॉडी ने इंसुलिन बनाना शुरू किया। दूसरी तरफ से प्रोटीन खा रहे हो, शुगर बढ़ ही नहीं रहा है। हेलो, टाइप EO इफ इट इज एन आई ओपनर फॉर यू ऑल. पण हॅव्हिंग सेड दॅट, इट्स नॉट अबाउट एनी पावडर. कारण आजकाल डायबेटिकसाठी स्पेशल पावडर रिकमेंड केली जाते, ज्याच्यामध्ये 60% कार्बोहायड्रेट्स असतात. आणि आपण लेबल वाचायचा कष्ट घेत नाही, किंबहुना आपल्याला कोणी शिकवलंच नाही लेबल कसे वाचायचे असतात. ठीक आहे. सो प्रोटीन पहिलं पाहिजे ना आहारामध्ये. त्यानंतर जसं मी सांगितलं, प्रोटीन कॅन बी एनी लीन सोर्सेस लाईक चिकन, फिश, एग्स, टोफू, लेज्युम्स, डाळी, कडधान्य, सोया, तुम्हाला जे जमतं त्या हिशोबाने. ठीक. तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे वी हॅव टू कट डाऊन हाय जीआयचे कार्ब्स. हाय जीआयचे कार्ब्स काय करतात तर बीटा सेल फंक्शन आपलं गडबड करून टाकतात. जे ॲक्च्युली तुमचं इन्शुलिन बनवण्याचं काम करतं ते बीटा सेल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इमिजिएटली तुमची इन्शुलिनची डिमांड वाढते. म्हणून हाय जीआयचे कार्ब्स म्हणजे ज्यावेळेस पटकन असा अकाउंटला ना खूप सारा पैसा येतो, त्यावेळेस आपण काय करणार आहे, तो पैसा कुठे टाकणार आहे? फिक्स डिपॉझिटमध्ये. तसं होऊन जातं. हाय जीआयचे कार्ब्स आले, सबकन शुगर लेवल वाढली की बॉडी कन्फ्यूज होऊन जाते, अभी इतना शुगर का क्या करना है, उठाओ उठाओ किधर डालो, चल डालो फॅट में, डालो फॅट में. हे होऊन जातं. मग तुम्ही खाल्लेला जो कुठला मैद्याचा पदार्थ आहे, जो कुठला साखरेचा पदार्थ आहे. आता अजून एक चुकीची मानसिकता आहे की साखर नाही, गुळ चांगलं. साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स 65 आहे, गुळाचा 84 आहे. साखर तुम्ही घाबरत घाबरत 1 चमचा खाल, गुळ तुम्ही 2 चमचे, पण असं हा येऊ दे म्हणून खाल. मी नेहमी सांगतो की वेन यू आर इटिंग समथिंग अनहेल्दी, युअर बॉडी अँड माइंड इज, युअर माइंड इज प्रिपेरिंग युअर बॉडी to make sure it is unhealthy and it get digest in that way. But if you are eating something unhealthy by thinking which is healthy, your body is not prepared to digest that unhealthy item. कारण तुमच्या डोक्यात काय, मी फ्रूटचा ज्यूस घेतला विच इज हेल्दी, बट ऍक्च्युअली इट इज अनहेल्दी. तुम्ही गुळ घेतला विच इज अनहेल्दी. हाँ, इट्स इज अनहेल्दी. इफ यू आर डायबिटिक, तुम्हारे लिए सब गुड़ खाओ, शक्कर खाओ, किंवा मध घ्या, काय पण घ्या, ते तुमचं सेमच आहे. ठीक आहे. सगळं सेम रिॲक्ट करतं. तू काही सांगतो, एक काम करा, ग्लुकोमीटर आहे, प्रयोग करून बघा. मी सांगतोय त्याच्यावर कशाला विश्वास ठेवतो? तुम्हाला खुद का खुद चेक करो ना. और वही मैं तुमको 7 दिन में सिखाने वाला हूं. स्वतः स्वतः चेक करायचं. कारण हा कोर्स फक्त आजचा इंट्रोडक्टरी आहे, बाकी सगळं आपलं व्हॉट्सअप कार्यक्रम आहे पुढे 7 दिवस. पुढे कसं राहणार आहे मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. ओके, सो पुढे जाऊयात. चूज लो GI कार्ब्स, ऍड मिलेट्स इन युअर डाएट, ऍड प्रोटीन अँड फॅट टू लो GI. आता हे अजून डीप मध्ये पुढे येणार आहे तुमच्या 7 दिवसाच्या ह्याच्यामध्ये. फक्त स्वतःला प्रश्न विचारा की जर का शुगर प्रत्येकाच्या जेवणामध्ये, प्रत्येक गोष्ट बॉडीमध्ये जाऊन ग्लुकोज बनते, का प्रत्येक व्यक्ती डायबेटिक नाही? जर प्रत्येक व्यक्ती डायबेटिक नाहीये,
म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये वेगळं काहीतरी आपण चुका करतोय ज्या आपल्याला टाळायच्यात. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, खरंच पॉसिबल आहे का डायबिटीज रिव्हर्सल, का फक्त मॅनेज करायचंय? तुम्हाला ठरवायचंय. तुम्हाला ज्या पद्धतीने ठरवायचंय, वी आर विथ यू. आणि थोडेसे HbA1c लेवल वाढले तर तुम्ही खरंच काळजी केली पाहिजे का? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. थोडीशी HbA1c लेवल वाढणं म्हणजे शरीराने युद्ध करून थकून गेलेले आहेत. हं? ज्यावेळी तुम्ही प्री असता त्यावेळेस तुम्हाला एक चान्स आहे यू टर्न घेऊन सिस्टम मध्ये यायचं. शरीराच्या लेवलवर थकून गेलं बिचार. मग ते ब्लड रिपोर्टमध्ये दिसायला सुरू झालं की आता प्री आहे. आणि खरंच प्री जर व्यवस्थित वापरलं तर तुम्ही स्वतःला डायबेटिक होण्यापासून वाचवू शकता. 100%. बऱ्या घरामध्ये तुमच्या म्हणतात ना, पुरे म्हणतात ना, मेरा दादा परदादा, हं? पिढ्यानपिढ्या डायबेटिक जरी असतील तरी तुम्हाला होणार नाही. जर तुम्ही वेळेत तपासणी करून स्वतःला ह्या 3 गोष्टी मसल, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स अवॉइड करणं. कार्बोहायड्रेट्स सगळे अवॉइड करण्याची आवश्यकता नाही. ओके. अजून सेशन संपलेलं नाहीये. ठीक आहे. पुढे जाऊयात. सो इथपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल तर वी टाईप करा फटाफट फटाफट. मग पुढच्या पाठकडे जाऊ. डिड यू गॉट व्हॅल्यू? अविनाश, सुवर्णा, सोनल, शिल्पा, ज्योती, निशा, विद्या, नरेंद्र, राहुल, निलेश, उमेश. ग्रेट ग्रेट, चलो. थँक्यू. सो पुन्हा आपण थोड्या काही सक्सेस स्टोरी पाहू आणि मी पुढे 7 दिवसाचा बूट कॅम्प कसा असणार आहे ते एक्सप्लेन करेल. आपण स्नेहाचं पाहिलं. ओके. ही तर सक्सेस स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे बिकॉज शी इज 30 इयर्स ओल्ड डायबेटिक. आणि डायबिटीज, इवन कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम, ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे, कॅन्सरचा पण त्रास होता त्यांना. पण यांनी ना, ह्यांना मी कितीतरी वर्षापासून सांगत होतो. सो त्यांनी म्हटलं नाही, पण मी गांभीर्याने घेतली नाही. सो कधी एकदा आमच्या जवळ राहतात, चिंचवडमध्येच आहेत. तर आम्ही जस्ट आपलं त्यांच्या घरी एकदा गेलो होतो आणि मग त्यांना शीतलनी थोडीशी आयडिया दिली. तर त्यांच्या बरेच डाऊट्स क्लिअर झाले. शी अटेंडेड आवर रेसिडेन्शियल डिटॉक्स प्रोग्राम, मुक्कामी प्रोग्राम होता लोणावळ्याचा, तो अटेंड केला. आणि तिथूनच त्यांना ना खूप शिकायला मिळालं. म्हणजे परत तेच होतं ना, मी सांगतो ना, यू शुड बी व्हेरी लकी टू जॉईन HHH. मी तुम्हाला सगळं सांगू शकतो पण लक तुमच्याच हातात आहे. ठीक आहे. तर त्यांचं लक आलं नाही एवढ्या जवळ असून. कधी कधी असतं ना, जवळच्याची किंमत कमी असते. मग बाहेरून इकडून तिकडून ऐकलं म्हणजे तुमच्या स्वतःच्याच मुलाबद्दल जेव्हा सगळे म्हणतात ना, तुमचा मुलगा हुशार आहे, मग आपल्याला वाटतं. नाही तर एवढे दिवस वाटत असतं, अरे म्हणजे शेवटी आपण स्वतःशी कम्पेअर करत असतो ना, हा कसं काय हुशार झाला एवढं, मला कधी एवढे मार्क मिळाले नाही, ह्याला कसे एवढे मिळतात. पण जेव्हा सगळेच म्हणायला लागले तुमचं पोरगं हुशार आहे, तुमचं पोरगं चांगलं आहे, मग जरा वाटतं खरंच असेल बाबा. तसं काहीतरी घडतं. तसं काहीतरी घडलं त्यांच्या बाबतीत. म्हणजे आज माझ्याही मुलाला काही रिपोर्ट्समध्ये पैकीच्या पैकी मिळाले. नाही वाटायला लागलं खरंच जरा हुशार आहे वाटतं आपला पण मुलगा. सो ते एक्झाम्पल मी म्हणून कनेक्ट केलं. सो तसं त्यांच्या बाबतीत झालं. आणि मग त्यांनी सुरुवात केली. तुम्हाला सांगतो त्यांचं इन्शुलिन, त्यांचं 22 युनिट सकाळी, ते आता 15 हे त्यांनी त्यावेळेस दिलं होतं. नाव शी इज इन्शुलिन फ्री. ट्रॅव्हल केले. केतकी यांची सक्सेस स्टोरी 2.0 घेऊ शकतो आपण. कारण आता इन्शुलिन पूर्ण नील झाले आणि जेव्हा 2.0 घेणार तर ते एका खाली एकच ठेवायचे. सो 35 ते 40 सूर्यनमस्कार ते घालतात. हं. हे मोठं हे अँड व्हेरी बिझी, भरपूर छान प्रवास करतात. आणि चेहऱ्यावर जो यांच्या ग्लो आलाय, सगळेजण यांना विचारतात की बाबा तू नेमकं काय करते, कुठल्या पार्लरमध्ये जाते. सो मी नेहमी सांगतो, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून. तर तुमच्या आहारात जर का काही नसेल तर चेहऱ्यावर नाही दिसणार एवढं. सो ऑब्व्हियसली पार्लरला जा तुम्ही, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. इट इज अन, त्याचे वेगळे बेनिफिट्स आहेत. पण तुम्ही न्यूट्रिशन वाईज जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचे बेनिफिट्स जास्त आहेत. पुढे आहेत शोभा मोरे. शी इज अन सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट. जेव्हा या आल्या आपल्याकडं तर यांची काही जेवणाची वेळ निश्चित नाही, वजन वाढणं, गुडघेदुखी, स्पॉन्डिलिसिस, हे सगळे त्रास होते.
मग यांनी 3 days बॉडी रिसेट प्रोग्राम आपला रेसिडेन्शियल अटेंड केला होता त्यावेळी, कारण त्यावेळेस आपण रेसिडेन्शियल गेलो होतो. 2 महिन्यात त्यांचं वजन 5 किलो कमी झालं. त्यांना काकडी दही खाल्ल्यावर अंगावर सूज यायची किंवा डोके दुखायचे, ते सगळं बंद झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भरपूर मंडळी अशी आहेत ज्यांना जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही. मी सरप्राईज होतो ऍक्च्युली हे ऐकून. तो हा प्रॉब्लेम होता त्यांचा, तो सॉल्व्ह झाला. अँड चिकन म्हणजे प्रॉपर मांडी घालून बसू शकतात. शरीर हलकं वाटतंय. खूप छान योगा करतात त्या. त्यांच्याकडे एक वैशिष्ट्य काय आहे, त्यांनी आपल्या भरपूर साऱ्या रेसिपीज ऑइल फ्री कशा करता येईल, हे वाला पार्ट खूप प्रॉपरली अप्लाय केला. अँड शी शेअर लाईक, आता तर इतक्या प्रवास करतात म्हणजे अं, भरपूर प्रवास करतात त्या, कारण फिजिकली फिट तेवढ्या झाल्या. सो त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आला, 100 वर्ष जगून आपण औषधमुक्त राहू शकतो. आणि झिरो मेडिसिन आहे, टोटली मेडिसिन बंद झालेले त्यांचे. त्यानंतर आहेत मिस्टर गणेश नागोरी. ह्यांच्या बाबतीत जेव्हा सुरू केलं त्यावेळेस एकच कन्सर्न होता की भाई मैं सब कुछ कर सकता हूँ, तुम्हाला ये डाएट बीट नाही कर सकता, कारण मी 7-8 दिवस बाहेर असतो. 100 किलोमीटर मला रोज प्रवास असतो, माझी खूप हेक्टिक लाईफस्टाईल आहे. मला म्हणजे एकच डोक्याचं, न्यूट्रिशन इज नॉट कप ऑफ माय टी. मी काय हे करू शकत नाही, ये मेरे लिए बना नाही आहे. पण जसं जसं त्यांचा आम्ही माइंडसेट बिल्ड केला, हं, सगळं काही त्यांच्या आयुष्यात बदलायला सुरू झालं. आणि हळूहळू हळूहळू टप्प्याने त्यांनी डायबिटीजला इतकं इझिली मॅनेज करायला चालू केलं की त्यांनी 11 किलो, आता तर मला वाटतं 13 का 14, सोनल आहे सेशनमध्ये, एक्झॅक्टली मला माहित नाही किती कमी झालेलं आहे. आणि 4-5 इंच पोटाच्या इथं कमी झालं. गोळ्या बंद झाल्या, HbA1c नॉर्मल आलं, स्टॅमिना वाढला. आणि हे त्या माणसाला शक्य झालं जे आउट ऑफ स्टेशन असतो, कारण सगळा खेळ इथून आहे ना शेवटी. एज्युकेट केलं ना. आणि त्यांचं काय झालं, मग कॉन्शियस इटिंग सुरू झालं. ठीक आहे. So there are so many, like Ramdas Jagtap, after age 60 also, he is able to, हाँ, नो एनी मेडिसिन, देखो सोनल जी ने टाइप किया है. तो यांनी 2 वेळा आपले रेसिडेन्शियल प्रोग्राम केले, 2 वेळा. त्याचबरोबर हो का, 8, 9, 10 नोव्हेंबर, 23, 24, 25, आता एका व्यक्तीला 3 दिवस ऐकायला एकदा आला आयुष्यात, परत रिपीट येतात म्हणजे काहीतरी आहे ना. यांच्या गोळ्या टोटली बंद आहेत शुगरच्या. श्वसनाचा त्रास जो व्हायचा त्याच्यावर यांना विजय मिळालेला आहे. ह्यांची पण सक्सेस स्टोरी 2.0 येईल हा केतकी, कारण यांनी सूर्यनमस्कारची संख्या 80-90 पर्यंत नेलेली आहे. वजन देखील कमी झालेलं आहे. आणि स्टील म्हणजे खूप म्हणतात ना या एजमध्ये. अँड क्लास 1 ऑफिसर आहेत हे, क्लास 1 ऑफिसर. सो ह्यांच्या मुलांनी माझ्याकडे पाठवलं होतं. ह्यांचा मुलगा आणि मी मित्र आहे. आणि त्याप्रमाणे आमचं फार छान ट्युनिंग जमलं. मिस्टर विकास भोईर, हां, केतकी बाबासाहेब भोईर यांची पण सक्सेस स्टोरी येऊ शकते. ह्यांचे भाऊ, ह्यांना पूर्ण डायबिटीजमधून बाहेर काढलंय. बाबासाहेब भोईर यांचं छान रिझल्ट आलाय. यांनी तर रेसिडेन्शियल प्रोग्राममध्येच 40% गोळ्या कमी केल्या 3 दिवसामध्ये, आणि त्या टिकवून ठेवल्या. परिणिता गावडे, यांच्या गोळ्या 50% कमी झाल्या. इतके ह्या इन्शुलिन डिपेंडंट होत्या. जवळपास 14 वर्ष काही इन्शुलिन घेत होत्या. 9 किलो कमी झालं. 3-3 लॉन्च झाला. टोटल. आणि शी इज अन नर्स, जिला झोपायला वेळ नाही, 4 तासच फक्त झोपते. साईन हॉस्पिटलच्या नर्स आहे त्या. 4 तासाच्या पुढे यांना झोपायला भेटत नाही. पण प्रॉपर म्हणतात ना, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या त्यांनी. थोडं प्लॅनिंग केलं, मेनू प्लॅनिंग केलं. इव्हन मला वाटतं नुकतंच प्राईम ग्रुपमध्ये त्यांनी शेअर पण केलं होतं त्यांचे आलेले ब्लड रिपोर्ट्स बिफोर आफ्टरचे. सो म्हणतात ना, सक्सेस स्टोरी इतक्या आहेत आमच्याकडे की मला म्हणजे सक्सेस स्टोरी सांगायला वेळ कमी पडेल. ठीक आहे. देर आर सो मेनी सक्सेस स्टोरीज. आणि मी तुम्हाला फक्त डायबिटीज ओरिएंटेड दाखवल्या, बाकीच्या अजून आहेत. तर वेळ मला अलाव करत नाही. पण एवढं सगळं असताना कुठे लोक चुका करतात, का बरं त्यांना जमत नाही? एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे, एवढं सोशल मीडिया आहे. जसं आता 50 लोक ह्या सेशनला होते. 50 पेक्षा पुढे आकडा गेला होता, आता 43 आहेत, आता 42 झाले. अजून थोडे कमी होते. सगळ्यात पहिले लोक चुकतात कुठे, तर त्यांच्यामध्ये पेशन्स नसतो. हा, दे वॉन्ट सब कुछ फास्ट, ना सब फास्ट फूड का जमाना है. और तुम खाएंगे फास्ट फूड, तुम्हारे में पेशेंस कहाँ से आएंगे भाई? आ ही नहीं सकते. बिकॉज तुमचं फूड अफेक्ट करतं तुमच्या थॉट प्रोसेसेसला. आणि तेच घडतंय. सो पेशन्स मिस करतात. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम, पेशन्सच नसतात लोकांमध्ये. तिथे लोक लॅक करतात. ते मोठी मिस्टेक करतात लोक. कारण हे नॅचरल ना. तुम्हाला 5 वर्ष 10 वर्षाच्या चुकीच्या सवयीने झालेला आजार तुमचा लगेच तर जाणार नाही.
पण ह्या लोकांनी पेशन्स ठेवले, काम करत राहिले आणि आज तुम्ही बघताय की यांचे सगळ्यांचे अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत. पण तरी लोक चुकतात कुठं? कदाचित फूड टायमिंग चुकतात. काही लोकांना हिडन शुगर माहीत नसते. हिडन शुगर एक खूप मोठा कल्प्रिट आहे. तुम्हाला वाटतं ना लेबलवर शुगर लिहिलंय म्हणजे ते खायचं नाही. पण बऱ्याचदा शुगर हिडन फॉर्ममध्ये असतं. लिहिताना शुगर लिहित नाही. शुगर फ्री लिहितात, पण आतमध्ये दुसऱ्या नावाने काहीतरी ऍड केलं जातं. जे लेबल रिडिंग शिकल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. रात्रीचं जेवण लोकांचं वाढलेलं आहे. ठीक है। दे डू ओवर ईटिंग एट नाइट। अभी ना रात में क्या होता है, आपका इंसुलिन का प्रोडक्शन उतना नहीं रहता है। पैनक्रियाज बोल पूरा दिन क्या क्या करेगा ना, बॉडी इज इन हीलिंग मोड। रात्रीचं जेवण शुड बी ऑलवेज ऑफ प्रोटीन. जर तुम्हाला खायचंच आहे ना, समजा उशिरा खायचंय, लाईक आता मला आज वर्कशॉपची तयारी वगैरे नाही जमलं, सो मेरा एक सॅलड का सब्सक्रिप्शन चलता है, त्याच्यामध्ये आज माझं चिकन सॅलड आलेलं आहे. सो माझं म्हणजे फायबर जाणार आणि चिकन जाणार, दुसरं काय जाणार नाही. सो हे क्लिअर असलं पाहिजे की आपल्याला जर का नाही जमत आहे, जसं मला माहित होतं आणि मी जर खाऊन बसलो असतो सेशनला तर मला कदाचित ते बोलता बोलता जमलं नसतं. तर तुमचं प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे जर का तुम्हाला रात्री उशिरा खायचं तर. कारण बॉडी नाही ना तसं रिस्पॉन्स करत. सो ओव्हर इटिंग करतात, मोस्टली ते काम्स असतात, ट्रॅकिंगच करत नाही. कित्येक लोक डायबेटिकवाले शुगरच चेक करत नाही. आणि सगळं जरी माहीत असलं तर त्यांच्याकडे कोणतीच सपोर्ट सिस्टम नसते. किती लोकांना वाटतं की सगळं माहिती आहे, पण दे नीड सपोर्ट ऑफ एक्सपर्ट. इफ यू नीड सपोर्ट ऑफ एक्सपर्ट तरच तुम्ही इथून पुढे सेशनमध्ये थांबा. अदरवाइज यू कॅन लीव फ्रॉम नाव. क्योंकि अभी जो है हम बताने वाले हैं, हम आगे 7 दिन में क्या करने वाले हैं, उसका फी स्ट्रक्चर क्या है. अदरवाइज यू कॅन लीव. आतापर्यंत तुम्हाला भरपूर काय शिकवून झाले. नाही तर काही लोकांना वाटतं ना, अरे फुकट बोलतात नंतर विकतात. अरे म्हणजे काय, तुला काय हे सगळं फुकट चाललंय का? फेसबुकवर ऍड द्यायला पैसे लागतात. हं? विकतात म्हणजे काय, पाप करतो का आम्ही? लोक आम्हाला, तुम्ही आमचे जाऊन फीडबॅक बघा. लोक म्हणतात नशीब चांगलं तुम्ही भेटले, नाहीतर कुठे जावं लागलं असतं. मग आम्ही जाहिरात करणं काय चुकीचं आहे का? चांगल्या गोष्टींची जाहिरात करायला काय प्रॉब्लेम आहे? हं? पण एनिवेज, त्यामुळे मी आधीच इन्स्ट्रक्शन देऊन टाकलं की अभी मैं बेचने वाला हूं. अगर और ज्यादा नहीं लेने वाला, एक जूता भी नहीं आएगा. क्योंकि मैं एक्चुअल में जो बेचता हूँ वो उन्हीं को बेचता हूँ मैं. म्हणजे मी विकतच नाही पहिले तर. मला विकायला आवडत नाही, लोक खरेदी करतात. सो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की इथपर्यंत व्हॅल्यू खूप मिळालेली आहे. आता जर तुम्हाला वाटतंय तर यू कॅन स्टे. किती लोकांना वाटतं सपोर्ट मिसिंग, सगळे खाऊन पिऊन शुगर कंट्रोल नाही होऊ शकत का? नाही होत. तुम्ही मसल तेवढं बनवा, मगच होऊ शकते. मगच होऊ शकते. आणि अशा ज्या जाहिराती असतात ना, ह्या फॉल्स ॲड असतात. आमची तुम्हाला अशी कुठे जाहिरात भेटणार नाही. अशी कुठली आमची तुम्हाला रील पण भेटणार नाही. हा, मार्केटिंग म्हटलं छान आहे, सगळं खा, बिलकुल जिमला जाऊ नका, नो जिम नो डाएट. अमोल सोनकर म्हणतात होते. हा ठीक आहे ना. अमोल सोनकर सर करतात बघा, सगळं खाऊन पिऊन शुगर कंट्रोल करून देतात. कॉम्प्रोमाइज करून काय उपयोग? नाही काय, ज्याला उपयोग आहे तो करेल ना. ज्याला ह्याचा फायदा करायचा घ्यायचा आहे तो करेल. इट्स नॉट फॉर ऑल ना. मग मेडिसिन बरोबर कॉम्प्रोमाइज करतो ना आपण आपलं आयुष्य. जी लोक मेडिसिन खातात त्यांचं 5-10 वर्षांनी आयुष्य कमी होतं. कुठली ना कुठली सर्जरी वेळेआधी करावी लागते. सो इट्स नेवर अबाउट, म्हणलं ना, शॉर्ट टर्म सोल्युशन का लॉंग टर्म सोल्युशन त्याच्यावर. तुम्ही मसल बिल्ड कराल, जसं अमोलचं मसल डे, मसल बिल्ड केलंय अमोलने, तर अमोलच्या बाबतीत होऊ शकतं. हां. डायबिटीज रिव्हर्स होतो का? डायबिटीज रिमिशनमध्ये जातो. ठीक आहे, प्रश्नांकडे आपण येऊ. मला फक्त पुढचा पार्ट समजावून सांगू दे की आपण 7 दिवसात नेमकं काय करणार आहोत. मी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या की तुम्हाला वाटतंय का सपोर्ट सिस्टम मिसिंग आहे. इफ यू थिंक दॅट यू नीड सपोर्ट, टाईप एस. एस फॉर सपोर्ट सिस्टम. ओके, योगेश इज सेइंग, राहुल इज सेइंग, अविनाश, दत्तप्रसाद, नीलेश, निशा, अमोल, ज्योती, विद्या, मयूर. ग्रेट ग्रेट. चलो. सो ती सपोर्ट सिस्टम आम्ही बिल्ड केलेली. आणि त्याच्यावरच आपण एक छोटंसं 7 दिवसाचं आता
जे बुट कॅम्प आपला 14 तारखेला संडेला चालू होणार आहे, तो 21 तारखेपर्यंत चालणार आहे. पहिले तर तुम्हाला याच्यासाठी काय काय लागणार आहे ते लक्षात घ्या. तुमच्याकडे काय रिक्वायर्ड आहे. येस, निलेश इज ऑल्सो द्या, ज्याचा मी रिझल्ट दाखवला होता निलेशचा. द हँडसम गाय इन आवर सक्सेस स्टोरी बुक. व्हॉट 7 days कॅन डू. 7 days मध्ये तुमची एनर्जी वाढणार आहे, क्रेविंग्स कमी होणार आहे, शुगर तुम्ही ड्रॉप होताना पाहणार, झोपेवर फरक पाहणार, बॉडीचा हलकपण पाहणार, ब्लोटिंग कमी पाहणार, मूड इम्प्रूव्हमेंट पण तुम्ही पाहणार. हे 7 दिवसात तुम्ही पाहणार आहात. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप रुटीन असणार आहे सगळं. तुम्ही जे खाताय त्याचे फोटो प्लेट शेअरिंग करायचे, सो दॅट आम्हाला अंदाज येईल ते बरोबर चाललंय. लगेच तिथं कमेंट येईल एक्सपर्ट्सकडनं की थोडं हे असं करा तसं करा. मॉर्निंग टू नाईट गायडन्स येईल की उद्या काय करायचंय. सिम्पल मील्स असतील, नो फॅन्सी आयटम्स. ठीक आहे. डेली तुमचे ॲक्शनचे ऑडिओज येतील तुम्हाला तिथं. आणि ट्रॅकिंग पण 2 ते 3 गोष्टींचं तुम्हाला करायचं आहे फक्त, जसं की शुगर ट्रॅक करायचे आहे किंवा अजून स्टेप्स ट्रॅक करायच्या आहेत वगैरे वगैरे. नेक्स्ट इम्पॉर्टंट डेट इज 17 डिसेंबर, जिथे आपण मिडला भेटणार आहोत 3 दिवसानंतर. म्हणजे 14ला चालू करणार, 15, 16, 3 दिवस, आणि 17चा अख्खा दिवस तुमचा कसं गेला, तुमचे फीडबॅक, तुम्हाला काय प्रश्न आहेत, तुम्हाला कुठे करेक्शन करणं गरजेचं आहे, ते 3 दिवसानंतर आपण सांगणार. आणि 22ला पुन्हा एकदा आपण फायनल लाईव्ह घेणार आहे. तर असा हा बूट कॅम्प चालणार आहे. ठीक आहे. सो आज आपलं इंट्रोडक्टरी सेशन झालं. जे जे एनरोल केलं त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप वेगळा बनेल. हा फ्रीवाल्यांचा ग्रुप होता इंट्रोडक्टरी सेशनसाठी. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते लोक येतील ज्यांनी एनरोलमेंट केलेलं आहे. ऑलरेडी काही लोकांनी सेशनच्या आधीच एनरोलमेंट केलेलं आहे, पण काहींनी म्हटलं की सेशन पाहून करतो, हरकत नाही. ठीक. तर व्हेन शुड यू डू युअर ब्लड टेस्ट. सगळ्यात पहिलं फास्टिंग शुगर चेक करायची. 8-10 तासाचा उपवास झाला पाहिजे तुमच्या 2 तासाच्या नंतर, बट शक्यतो फर्स्ट बाईट नंतर नाही. मी मोस्टली रिकमेंड करतो की दुपारचं लंच झाल्यानंतरच्या 2 तासांनी करा. कारण 2 जेवणानंतर देखील तुमची शुगर किती आहे ती आम्हाला इम्पॉर्टंट आहे. HbA1c शक्यतो तुम्ही 3 महिन्यांनी करतच राहा. अदर टेस्ट जसे की कोलेस्ट्रॉल, किडनी, व्हायटमिन्स हे 6-6 महिन्यातून करत राहा इफ यू आर डायबेटिक. काय आहे मस्ट. कोचेस याचं स्क्रीनशॉट घ्या. ग्लुकोमीटर इज मस्ट. ग्लुकोमीटर नसेल तर कृपया एनरोलमेंट करू नका. कोणी जर एनरोलमेंट केली आहे आणि त्याच्याकडे ग्लुकोमीटर नसेल तर त्याची अमाऊंट माघारी करून देण्यात येईल, कारण तो व्यक्ती आम्हाला गाईडच नाही करता येणार. ओके. सो डोंट डू एनरोलमेंट इफ यू आर नॉट हॅव्हिंग ग्लुकोमीटर. नाही तर मग उद्याच्या उद्या तुम्हाला परचेस करावं लागेल. फास्टिंग शुगर तुम्हाला डेली ट्रॅक करायचे आहे, बिकॉज त्याशिवाय आपल्याला रिअल प्रोग्रेस समजणार नाही. तुम्ही जर या 7 दिवसात कुठे लॉंग ट्रॅव्हलला चाललात तरी तुम्ही एनरोल करू नका. नाही होणार. कारण आम्हाला ते डेली मॉनिटर करायचं आहे तुमचं. आणि आम्ही फक्त फार नाही, जेवढे कमी तेवढे आम्हाला ओके राहतील. 10-20 जे काही आमच्याकडे ऑलरेडी 10पेक्षा जास्त काउंट आणलं आहे मला वाटतं, कारण सगळ्यांचं ट्रॅकिंग करायचं आहे. सो म्हणून म्हटलं नाही, 3-6 महिन्यातून होतं आणि टीम इन्व्हॉल्व असते याच्यामध्ये. वेळेत खा. ज्या जेवढं जमेल तेवढं, थोडं इकडे तिकडे चालतं. इरेग्युलर मील्स नको, म्हणजे ट्रॅकिंगच होणार नाही. झोपेचं एक रुटीन ठेवा शक्यतो, आणि मग तुमची शुगर स्टेबिलिटी तुम्हाला पाहायला मिळेल. सो आता तुम्ही म्हणाल सर मग एवढं केलं तर आमचं आम्ही करू शकतो. तुमचं तुम्ही करा. कोणी सांगितलंय काही हे नाही. माझा पॉडकास्टमध्ये जेवढं सांगितलं ना, दोन्ही पॉडकास्ट ते पण ऐकलं तरी तुम्हाला, मी तर नेहमी सांगतो, माझे जेवढे सेशन्स आहेत ते मी ऐकले, तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज असते. वी आर हिअर टू फॉर दोज हू नीड सपोर्ट. ज्यांना वाटतंय दे कॅन डू ऑन देअर ओन ऑल्सो. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात येईल, कारण एवढं केलं तर ऑटोमॅटिक होणार आहे. हा, मग खरं तेच तर सांगायचं आहे की का तुम्ही. हां, पण आता काहींना वाटेल की हे कॉम्प्रोमाइज केल्यासारखं आहे. येस. तो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे ना, रिस्पेक्ट एव्हरी पर्स्पेक्टिव्ह. प्रत्येकाचं वेगळं हे असलं पाहिजे ना, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. हं. ओके. सो पुढे आहे मॉर्निंग अपडेट बाय 7 to 8 AM तुम्हाला द्यायच्यात, की शुगर काय आहे, फास्टिंग प्लेटचे फोटो घ्यायच्यात. बेसिक किचन सेटअपमध्ये काय काय लागणार आहे, जसं की शॉपिंग लिस्ट आम्ही तुम्हाला पाठवू. मिलेट्स असते, मिलेट्स ज्याच्याकडे नसतील अवेलेबल होत त्याला दुसरं काय करता येईल, जे काही आपल्याला करता येईल त्या पद्धतीने. यू शुड बी कन्सिस्टंट, नॉट परफेक्ट, दिस इज द रूल. सातत्य म्हणजे सातत्य पाहिजे, परफेक्शन नाही की एकदम सगळं असंच झालं पाहिजे. ॲक्युरेसीचं काय नाही. हायड्रेटेड ठेवा मिनिमम 2 ते 2.5 लिटर. बाकी कस्टमाइज अजून व्हॉइस नोटमध्ये येईल तुम्हाला. एखादा एक गुगल फॉर्म येईल, तो भरल्यानंतर मग तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील.
80% तरी तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची प्लेट ठेवा. ठीक आहे. सो दिस इज द लिंक टू एनरोल. येस. ज्यांचं एनरोल झालंय त्यांची नावं प्लीज अनाऊन्स करा. टेक नेम्स ऑफ एक्झिस्टिंग आवर पर्सनल कोचिंग क्लायंट्स ऑल्सो, शीतल. आणि ज्यांनी ॲपमधून केलंय, कंपनीच्या अकाउंटला डायरेक्ट पेमेंट केलंय, त्यांची पण नावं अनाऊन्स करा. लिंक शेअर करा इथे, कोचेस आय हॅव शेअर्ड विथ यू. सो दिस इज द लिंक. लिंक मतलब तुम्हाला सिम्पल, तिथे तुम्हाला हे सेशनचं रेकॉर्डिंग मिळेल तिन्ही. शिवाय माझं एक 6 पिलर्स ऑफ डायबिटीज रिव्हर्सल, हे आमचा किचन ट्रान्सफॉर्मेशनचा जो प्रोग्राम आहे, त्याचं रेकॉर्डेड सेशन देखील तुम्हाला तिथे मिळेल. ठीक आहे. म्हणजे त्या त्या 6 पिलर्स म्हणजे किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रामची फीस 10,000 रुपये. सो त्यातलं 12 कोर्सपैकीचा एक कोर्स आहे, इम्पॉर्टंट कोर्स आहे. त्याचं रेकॉर्डेड सेशन पण तुम्हाला ह्या एनरोलमेंटमध्ये मिळणार आहे. कारण आम्हाला, हां, तो लिंक आहे इथं. ह्या लिंकवरनं तुम्ही एनरोल करून घ्या. एनरोलमेंट झालं की फक्त टाईप करा, सो दॅट आणि तुमचे डिटेल्स आम्हाला इथे येऊन जातात. उलट तुम्ही कंपनीच्या अकाउंटला पाठवले तर आम्हाला डिटेल्स येत नाहीत. कारण तिथून आम्हाला समजत नाही की, म्हणजे नंबर ट्रॅकिंग होत नाही. मग ते कोचेसच्या थ्रू करावं लागतं आम्हाला. कारण कोणीतरी पेमेंट पाठवले पण कंपनीच्या अकाउंटला पाठवलेत, आणि मग तिथून आम्हाला ट्रॅकिंग होत नाही. इथून केलं तर बरं राहील. सो दिस इज द लिंक. यू कॅन डू गुगल पे, फोन पे, कार्ड ऑप्शन. आणि फक्त 499 फी आहे. हॅलो, कोणाला फी जर कन्फ्युजन असेल तर ह्या 7 दिवसाची फी 499 आहे. सो इट्स, मतलब एक जूता भी नहीं आता. ओके, अमल सोलनकर. हां, नावं अनाऊन्स करतात मॅडम. यासोबत तुम्हाला काय मिळणार आहे तर, 7 दिवस तुम्ही आमच्यासोबत फ्री ट्रायल जॉईन करू शकता स्वास्थ्य शक्तीची, ज्याच्या बॅचेस असतात सकाळी 6, 7, 8 आणि संध्याकाळी 6 वाजता. अँड हॅलो, वी डू 3 टाइम्स स्ट्रेंथ ट्रेनिंग ऑल्सो इन अ वीक. ठीक आहे. तुमच्याकडे फक्त डंबल्स असले पाहिजे. ओके. सो दीज आर द नंबर ऑफ कोचेस. स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला काय अडचण आली. आणि फॉर मिलेट्स, इफ समवन नीड मिलेट्स, तर कोच प्रकाशला कॉन्टॅक्ट करा. बाकी मोहिनी आहे, केतकी आहे, शीतल आहे. ठीक आहे. सो दीज आर द नंबर्स. जस्ट टेक स्क्रीनशॉट. अमोल सोलनकर, आकाश, अविनाश. ओके, सो मेनी. जसं जसं तुम्ही कराल नाव अनाऊन्स होतील. थँक थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर प्रेझेंटेशन. अँड 17 आणि 22ला भेटू जर तुम्ही एनरोल केलं तर. बाकी आमचे कुठले अजून इन्फॉर्मेशन नाईट वगैरे असेल तर त्याची लिंक तुम्हाला जो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये अधूनमधून येत राहील. सो यू कॅन बी पार्ट ऑफ दॅट. थँक्यू सो मच. दत्तप्रसाद इज दॅर. येस, फॉर मिलेट यू कॅन कॉन्टॅक्ट प्रकाश. ओके. सो आता आपण जाऊयात तुमचे जे काही प्रश्न होते त्याकडे. सो डायबिटीज रिव्हर्स होतो का, हा प्रश्न होतो. तर मी सांगेल डायबिटीज रिमिशनमध्ये जातो, रिव्हर्स नसतो. रिव्हर्स आणि रिमिशनमध्ये फरक काय ते समजून घ्या. रिमिशन म्हणजे काय, तो सुप्तावस्थेत जातो जर तुम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर. आणि पुन्हा जागृत होतो जर पुन्हा परत पहिल्यासारखं वागायला लागलं तर. आणि हेच 100% खरं आहे. बाकी मग तुम्ही जे ऐकता ते फक्त मार्केटिंग. त्यामुळे कोणते कंपनीचे ग्लुकोमीटर चांगले असतात आपण काही असं रिकमेंड नाही करत. तुम्ही त्या कंपनीचे रिव्ह्यू पाहून चेक करा ग्लुकोमीटर बाय करताना. तुम्ही ज्या कुठल्या कंपनीचं ग्लुकोमीटर बाय करणार. निलेश बरोबर सांगतोय. आणि त्यासाठीच सपोर्ट लागतो, सो एनरोल. थँक्यू निलेश फॉर टेकिंग आउट टाइम. निलेशने ऑलरेडी विजय मिळवलाय. निलेश आहे. निलेश थ्रू आज वृषाली आमच्यासोबत आलेली आहे. येस, कोणाला बोलायचंय, अनुभव सांगायचा आहे, विचारायचं आहे, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. येस निलेश, यू कॅन स्पीक. येस, वृषालीने पण एनरोल केलंय. ओके. हॅलो. हां निलेश, येस. येस. सो थँक्यू व्हेरी मच. सो तुमच्यामुळे खूप काही काही गोष्टी शिकायला भेटल्या. आणि मेनली सपोर्ट सिस्टम खरंच पाहिजे.
नाही तर माहिती सगळं असतं. आता वृषाली ताईला पण सगळंच माहिती आहे. तिला तर म्हणजे खूप काय काय, माझ्यापेक्षा तर खूप काय काय गोष्टी माहिती आहेत, बट ते करून घेणं किंवा ते होत नाही आपल्याकडनं. बट ते हम्म. जर सपोर्ट सिस्टम असेल तर ऑटोमॅटिकली होऊन जातं. आणि सगळ्यात महत्वाचं बाकीच्यांसाठी मी एक सांगतो. मी एका डायटिशियन कडे गेलो होतो. त्यांच्या रेसिपीज एवढ्या डेंजर होत्या ना, की त्या खाऊच शकत नाही आपण प्रॅक्टिकली. बट सरांनी ज्या गोष्टी शिकवल्या त्याच्यामध्ये, रेसिपीज सर विकत नाही किंवा रेसिपीज सर देत नाही. सर फक्त आपल्याला हे छान शिकवतात की काय खाल्लं पाहिजे, व्हॉट इज द बेटर ऑप्शन. ऑलवेज सो चूज बेटर ते ऑप्शन. ते ऑलवेज चूज बेटर ऑप्शन. तो एक सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. आणि नक्कीच शीतल मॅमने ज्या रेसिपीज दिलेल्या आहेत त्या तर एकदमच म्हणजे भारी. खूप रुपेश, छान. तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करा, कारण हा बूट कॅम्प तर परत होणार नाही. पण तुम्हाला बाकी काही गोष्टी सुरू करायच्या असतील इतर, तर मग टीम तुम्हाला पुढे गाईड करेल. पण बूट कॅम्पसाठी तुम्ही अवेलेबल असणं गरजेचं आहे. अननेसेसरी उगाच तुम्ही नसाल तर मग ते फायद्याचं होणार नाही. सो टीमला कॉन्टॅक्ट करा. टीम तुम्हाला दुसरं सोल्युशन काय करता येईल, तुमची HbA1c काय आहे, तुम्हाला किती अर्जन्सी आहे कसे सॉल्व्ह करायचं ते सांग. थँक्यू निलेश, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर युअर फीडबॅक. आणि निलेशला मी एक फक्त प्रश्न विचारेल की इन्शुलिन बद्दल मी शेअर केलं सगळं, किती वेळा इन्शुलिन घेतलं मग तुम्ही? एकदा पण नाही. एकदा पण टोचलंच नाही? नाही. आहे ना, तुम्ही आणून ठेवलेलं आहे ना? आणून ठेवलं त्याला फ्रेम, म्हणजे आपल्याकडे ठेवायचंय ते. आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला इन्शुलिन रिकमेंड करण्यात आलं होतं, सो त्यावेळेस तुम्ही जेव्हा विचारलं तुमच्या, म्हणजे आपण नाव नाही घेणार कोणाचं, पण तुमच्या एक्सपर्टला एक्स वाय जे झेड विचारलं तर डॉक्टर. की डाएट आणि हे सगळं करून बघू का, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? त्यांचं म्हणणं पडलं की नाही, तुम्ही काहीही करा पण तुम्हाला हे घ्यायचंच आहे. आणि हे आता एकदा घ्यायचंय, नंतर दिवसातनं 4दा घ्यावंच लागेल कंपल्सरी. हम्म. तुम्ही डाएट करा, दिवसभर योगा करा, त्याच्याने काही फरक पडत नाही. बट पडतो फरक खरंच. म्हणजे बेसिक गोष्ट आहे की आपण खातो काय. तुम्ही जे शिकवलंय ना ते खूप महत्वाचं आहे की आपण खातो काय. आता माझं खरंच एक वरती आता काम चालू आहे. मी ऍटलिस्ट 6 एक तरी संपवण्याचा प्रयत्न करतोय आता. गुड, गुड. हम्म. Very good. Yes, Avinash is asking, can I join since I am in USA? Can diabetic इझिली. eat only? No, no, no. It's not for you, Avinash. Because तुम्ही underweight आहात. But yeah, you can join it to learn new things. You can join it. थँक्यू निलेश, थँक्यू. बस अजून कोणाला काही अनुभव सांगायचा आहे, कोणाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे? ओके. किती लोकांनी आता एनरोल केलं, टाईप ई इन द चॅट बॉक्स. आणि हा चान्स मिळणार नाही नंतर, तुम्ही मध्येच म्हणाल नाही मिळणार. त्याची फी जी आहे ती आत्ता तुम्हाला दिसते 499. ओके, दत्तप्रसाद धुमाळेंनी एनरोल केलं, थँक्यू. फी वाढेल आणि लवकरात लवकर या ट्रॅकवर यायला चालू करा न्यूट्रिशनच्या. नाहीतर मग आहे, तुम्ही ऑलरेडी अडकून पडले औषधीकरणाचा, याच्यामध्ये अडकून पडले. औषधं खाणे आणि सर्जरी ह्यामध्ये तुम्ही जा. लाईक दिस फीज विल गेट चेंज. इट विल बी लाईक नाव आता 499 दाखवतंय, ते 999 असेल तुम्ही उद्या घ्यायला गेलात तर. सो आत्ता ते दिसतंय तुम्हाला. ऑलरेडी आपल्याला लिमिटेडच लोक पाहिजेत, सो दॅट वी कॅन पे मोर अटेन्शन ऑन देम. तुम्हाला मसल गेन झाले तो अनुभव सांगायचा आहे. येस, बोला. काय उचललं तुम्ही असं? सर पहिले मला 1-1 लिटरच्या बाटल्या उचलून पण व्यायाम, म्हणजे मी पहिले कधी असा व्यायामच केला नव्हता. डंबेल्स वगैरे उचलून असं कधी केलं नव्हतं. हम्म, हम्म, आणि त्याच्यानंतर मग पहिले सुरुवातीचे 2 महिने मी फक्त 1-1 लिटरच्या बाटल्या उचलून सुरुवात केली आपल्या इथे HHH मध्ये. हम्म, त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी मी आता 2.5 किलोचे डंबेल्स घेतले. हम्म, हम्म, 2.5 किलोचे डंबेल्स घेतले आणि त्याच्यानंतर मी त्याच्यानी मसल्स हे करायला लागले. हम्म, सुरुवातीला मला खूप पेन होत होतं. हम्म, हम्म, व्यायाम करताना मग असं वाटायचं की हे करून पेन होतंय तर नको करायला. पण नाही, ते थोडे थोडे दिवसांनी ते कमी कमी होत गेलं पेन.
आणि आता मी 5 किलोचे डंबेल्स घेतलेत, 2.5 किलोचे ठेवून दिलेत बाजूला. आणि आता मी 5 किलोचे डंबेल्स घेऊन मी करते सर, फार बरं वाटतं. व्हेरी आणि गुड. दुसरं माझं म्हणजे माझी मान खूप काळी असायची, जे तुम्ही म्हणताय ना की काळी मान असते इन्शुलन्स हे झाल्यामुळं. तर ती रेजिस्टन्स. माझी मान पहिले माझे घरचे सगळे म्हणायचे, "तू मान घासत नाही." पण मला अनुभव आहे, मी म्हणजे असं दगड वगैरे घेऊन जरी घासलं, तरी ते जात नव्हतं. उलटं स्किनला प्रॉब्लेम व्हायचा. पण आता जेव्हापासून एच-एस-एच मध्ये आले ना, ते माझी मान काळी झाली आणि चेहऱ्यावर ग्लो आलाय. हा खूप मोठा फरक पडलाय सर. चेहरा तर तुमचा चमकतो, मी पाहिला. आणि मसल्स म्हणजे मी तेच म्हणेन, की 2.5 किलोवरनं म्हणजे बाटलीवरून 2.5 किलोवर आणि 2.5 किलोवरून 5 किलोवर आलीये. ते व्हेरी गुड. डंबेल्स वेट उचलायला. लवकर मी 7 किलोवर जाणार आहे याच्यात हे आहे. तुम्ही काय माणसं उचलाल म्हणजे मला म्हटलं, खूप थांबा आता. म्हणजे छान वाटतंय त्याच्यात. तुम्ही एवढे मजबूत आहात, हां? तुम्ही माणसं उचलाल म्हटलं, तुम्ही एवढ्या स्ट्रॉंग आहात. दुर्वाला उचलाल असं आता. सर नक्की, नक्की सर. एक दिवस करेन मी सर ते पण. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. चलो, थँक्यू सो मच. सो स्वास्थ्य शक्तीचा हा फायदा आहे. स्वास्थ्य शक्तीचं फ्री तुम्हाला 1 वीक ट्रायल अवेलेबल आहे. अँड इट्स नॉट फॉर दोज की जे एनरोल करतील. ज्यांना एनरोल न करता देखील ट्रायल हवंय, ते पण कॉन्टॅक्ट करा. पण कंडिशन एकच आहे की स्वास्थ्य शक्तीच्या बॅचला जर तुम्ही येताय तर युअर व्हिडिओ शुड बी ऑन. अदरवाईज नका येऊ. काय, काही गरज नाही मग ते बॅच जॉईन करायचे. आम्ही असेच स्ट्रिक्ट आहोत. वी आर ओनली फॉर लिमिटेड पीपल. नॉट फॉर ऑल. सब नहीं चाहिए अपने को. सीरियस और सिंसियर लोग ही चाहिए. नहीं है तो हम करेंगे सीरियस सिंसियर. पण तुम्ही ऍटलिस्ट इनिशियली काही गोष्टी तरी फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो, सो अजून कोण आहे ज्यांना बोलायचंय, सांगायचंय, ऑर एल्स लास्ट वन, एनीबडी? चलो, थँक्यू सो मच. बाकी जेवढे एक्झिस्टिंग आहेत पर्सनल कोचिंगचे त्यांना घ्या, नवीन ग्रुप फॉर्म करा टीम, अँड लेट्स मेक दिस 7. अविनाशजींना काय बोलायचं आहे का? येस, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. नेहमीप्रमाणे खूप सुंदर सेशन झाला तुमचा आणि थँक्यू. किती वेळा ऐकलं तरी नवीन नवीन माहिती मिळत राहते विच इज व्हेरी प्रॅक्टिकल अँड युजफुल. थँक्यू. आणि तुमचं जे एक्सप्लेन करण्याची पद्धत आहे ती खरंच मनाला भिडते की तुम्ही आमच्या मनामधनं काढून घेता की आम्हाला काय पाहिजे आणि बरोबर त्याप्रमाणे तुम्ही सगळं एक्सप्लेनेशन देता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. इट्स व्हॅल्युएबल. येस, बाकी जेवढ्यांनी आज सेशन लाईव्ह अटेंड केलं, डेफिनेटली तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यावर पण तुमचा फीडबॅक द्या. ॲडमिन मेसेज ओनली असंच सेटिंग आहे का ग्रुपचं? तसं असेल तर चेंज करूयात आपण. फॉर मॅटर ऑफ टाइम की तुम्ही फीडबॅक देऊ शकता. थँक्यू सो मच. आणि प्रत्येकालाच असा अनुभव येईल, तुम्ही एकदा एच मध्ये येऊन पहा की आम्ही एक वेगळं जग निर्माण करतोय. औषधमुक्त लोकांना जगण्याची प्रेरणा देतोय. एका वेगळ्या डायरेक्शनवर आम्ही लोकांना घेऊन जातोय. आणि जे अनुभव घेतात ते त्यांच्या म्हणजे म्हणतात ना, एव्हरी वीक वी आर हॅव्हिंग डिफरंट डिफरंट सक्सेस स्टोरीज. कालच माझं सचिन बरोबर बोलणं जात होतं झालं. अं, सचिन जो प्री डायबेटिक होता, ऑलमोस्ट 8 पर्यंत HbA1c होती, वेट ओव्हरवेट होतं, बॉडीमध्ये स्टिफनेस खूप होता, एनर्जी लेवल्स खूप कमी होत्या. ही वॉज सो फूडी. मग त्याला प्रॉपर गाईड केलं, ट्रेन केलं, माइंडसेट सगळं माइंडसेटचं आहे. आता भरपूर लोकांना वाटतं नाही इथं की आयुष्य कॉम्प्रोमाइज होईल वगैरे वगैरे वगैरे. ते काही नाही, तर माइंडसेटचा इश्यू आहे. तो माइंडसेट व्यवस्थित सेट झाला आणि आता त्यांनी 10 वर्ष यंग व्हायचा गोल घेतलेला आहे. जो जॉब करत होता फक्त, तो जॉब सोबत आता त्यांनी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे. सो मी नेहमी सांगतो, जेव्हा व्यक्ती फिट होतो ना, तर तो ह्या देशाची ॲसेट बनतो, आणि जेव्हा तो अनफिट राहतो तर ह्या देशाची लायबिलिटी बनतो. सो वी आर हिअर टू बिल्ड नेशन, टू बिल्ड मोर ॲसेट्स इन दिस नेशन. सो यू कॅन कॉन्ट्रीब्यूट मोर इन दिस नेशन. ठीक आहे. सो फिट बना. फिटनेस ही तुमचं म्हणजे तुमचं शरीर हे सगळ्यात पहिलं भांडवल आहे. तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, दोन्हीकडे. सो सुरुवात करा, थोडं फिटनेसवर काम करा. आमच्यासोबत केलं, वी आर दॅर फॉर यू. तुम्ही कुठेही जाऊन करा, बट वर्क ऑन युअर फिटनेस गोल्स. स्टार्ट वर्किंग ऑन युअर फिटनेस गोल्स. जर तुम्ही नाही करत आहे तर बघा कोणतरी जो तुम्हाला मोटिवेट करेल, इन्स्पायर करेल तुमच्या फिटनेस गोलवर काम करण्यासाठी. काय, आमचं तर मिशन आहे
तुम्ही आमच्यासोबत आला, आम्ही आहोत. नसाल आमच्यासोबत तरी काही प्रॉब्लेम नाही. बट यू शुड स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. हे डोक्यातून काढून टाका की तुम्हाला एकदा गोळ्या सुरू झाल्या म्हणजे त्या म्हणतात ना, काही वेळा असं डोक्यात सांगितलं त्याला की ह्या चितेमध्ये जातात तोपर्यंत खायच्यात. त्यातनं बाहेर या. युअर बॉडी हॅज हिलिंग मेकॅनिझम. बिलीव्ह इट. ओके. सो once again, thank you all for joining today's call. See you on 17th. 17 तारखेला भेटूयात. जे आलेत ग्रुपमध्ये त्यांच्या सगळ्यांसोबत. थँक यू सो मच. सी यू ऑल. बाय. गुड डे. सॉरी, गुड नाईट.